नमस्कार, मी दिलीप मुसळे. स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या विशेष लेक्चरमध्ये. मित्रांनो, अगदी कालच कंबाईन गट ब च्या PSI, STI आणि ASO ह्या तीनही परीक्षांचे तुमचे प्रिलिम एक्झामचे रिझल्ट लागलेले आहेत. कट ऑफ देखील क्लिअर झालेला आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी पास झालेले नाही त्यांची अगदी प्रॉपरली सॉर्टिंग झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी खऱ्या अर्थानं हे प्रिलिम पास झालेले आहेत ते सगळ्यांचं मी मुसळे सर स्वागत करतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी या प्री एक्झाम मध्ये फेल झालेले आहे, म्हणजेच काही 1 किंवा 2 मार्कनी 3 मार्क्सनी किंवा अधिक गुणांनी जे फेल झालेले असतील त्यांना सुद्धा मी असं सांगतोय, बिलकुल डिस्करेज होऊ नका. येणाऱ्या परीक्षांसाठी अगदी चांगल्या पद्धतीने ट्राय करा, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये पुन्हा या मेन्ससाठी अपिअर होऊ शकता. तर आता जी काय आता PSI, STI, ASO यांची जी काही कंबाईन मेन्स 2022 म्हणजे 9 जुलै 2022 ला होणार आहे, जी नियोजित आहे, अपेक्षा करतो ते नियोजित वेळेमध्ये ही एक्झाम होईल. तर या एक्झाम मध्ये इंग्रजी विषयाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, इंग्रजीची आपण एक्झॅक्टली तयारी कशी करायची, याच्या संदर्भात मी पुढल्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहे. प्रत्येकाने, जो विद्यार्थी आता मेन्सला आहे, प्रत्येकाने हा अर्धा तास काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला मी सगळ्या ज्या गोष्टी सांगणार आहे का ज्या तुम्ही या येणाऱ्या महिन्यामध्ये करायच्या. तुमच्याकडे फक्त 1 महिना हातामध्ये आहे. या एका महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय करायचं नाही, तयारी नक्की कशा पद्धतीने करायची याचं मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. सर्वप्रथम असं नाही का तुम्ही आता मेन्सला आलेले आहेत, तुम्ही अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नाही. निश्चितच तुम्ही इथून मागच्या 2-3 महिन्यांपासून निश्चितच तुम्ही मेन्सची तयारी करत आलेला आहात आणि आता पण तुम्ही आता इंग्रजी विषयाची चांगल्या पद्धतीने तयारी करत आहात. परंतु तरी पण एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी तुमच्या निदर्शनात आणून देतो मित्रांनो, की तुम्हाला अगदी येणाऱ्या पेपरमध्ये व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली प्लॅन करायचा आहे. समजून घ्या की इथून मागच्या काळामध्ये, मग इथून मागच्या पेपर्समध्ये काय होत होतं की एक प्रश्न हा 1 मार्क्ससाठी होता, बरोबर. राज्यसेवा असेल, गट ब असेल, इथून पाग 2017 पर्यंत स्वतंत्र परीक्षा व्हायच्या, त्यामध्ये देखील एक प्रश्न हा 1 मार्क्ससाठी होता. फर्स्ट टाइम कंबाईन मेन्सचा एक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी आलेला आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये हे 30 आहेत इंटू 2 म्हणजे तुम्हाला 60 मार्क्ससाठी इंग्रजी विषय आहे. मित्रांनो, इथे 1-1, 2-2 मार्क्स वरून तुमचं मेरिट जातं किंवा 1 किंवा 2 मार्क्स वरून तुम्ही पास देखील होऊ शकता. इथे 10 मार्क्सचं म्हणजे 60 मार्क्स म्हणजे काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे निश्चितच आपल्याला अप्रॉक्सिमेट आपला जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल त्या दृष्टीने मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतोय. सर्वप्रथम तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबस व्यवस्थित एकदा पाहून घ्या, समजून येईल की आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही. सर्वप्रथम बघायचं, आपला जो काही सिलेबस आहे हा कॉमनली 5 घटकांमध्ये डिवाइड केला जातो आणि विशेष बाब म्हणजे अशी आहे की तुम्हाला या 5ही घटकांवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. तर या ठिकाणी तुमचा पहिला जो काही प्रश्न या ठिकाणी म्हणजे सिलेबसचा पार्ट तो म्हणजे तुमचा कॉमन व्होकॅब्युलरी व्यवस्थितपणे समजून घ्यायची की एक्झॅक्टली कॉमन व्होकॅब्युलरीवर काय प्रश्न येतात, बरोबर आहे. सिनोनिम आणि अँटोनिम हा अगदी कॉमन घटक आहे. असा एकही पेपर नसणार आहे का त्या ठिकाणी सिनोनिम अँटोनिमवर प्रश्न विचारले जाणार नाही. त्यामुळे निश्चितच चांगले रेफरन्स बुक रेफर करा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही सिनोनिम अँटोनिमची तयारी करू शकता. मी पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. फक्त व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली ऐका, तुम्हाला फायदा होईल. या ठिकाणी 1 वर्ड फॉर अ फ्रेज आणि 1 फ्रेज फॉर अ वर्ड, याला आपण वर्ड्स ऑफ कन्फ्युज 1 वर्ड सबस्टिट्यूशन असा टॉपिक म्हणतो आहे. या घटकावर देखील आयोग प्रश्न विचारतं, 1 वर्ड हॅव्हिंग डिफरंट मिनिंग. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. या घटकावर म्हणजे हा जो 5 नंबरचा पॉइंट आहे याच्यावर जास्त प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. तर या ठिकाणी शब्द एकच आहे आणि त्याचा कॉन्टेक्स्ट प्रमाणे मिनिंग हे बदलत असतात. तर या ठिकाणी एक शब्द त्याचे डिफरंट मिनिंग कसे आहेत हे तुम्हाला वाक्याच्या कॉन्टेक्स्टच्या आधारे समजून घ्यायचं. आतापर्यंत या घटकावर थोडेसे कमी प्रश्न आलेले आहेत, परंतु 2020-2021 चा राज्यसेवेचा जर बदलता जर पॅटर्न जर पाहिला तर ह्या दोनही पेपर्स मध्ये या घटकावर थोडेसे प्रश्न पडलेले आहेत आणि निश्चितच हे प्रश्न चॅलेंजिंग असतात. म्हणूनसाठी हा घटक व्यवस्थित समजून घ्या. वाक्यामध्ये एक शब्द वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारला जातो, तर त्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे त्याचा मिनिंग शोधणं हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याला तुम्ही व्यवस्थितपणे टॅकल करायचे. वर्ड फॉर्मेशन गेल्या 4 ते 5 मध्ये तुमचं तांत्रिक एक्झाम असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, डिपार्टमेंटल ASO असेल, राज्यसेवा 2021, राज्यसेवा 2020 ह्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत ह्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवते की वर्ड फॉर्मेशन ह्या घटकावर आयोगानं सतत प्रश्न विचारलेले आहेत. एक नव्हे, 2 नव्हे, राज्यसेवेसारख्या पेपरमध्ये 3-3 प्रश्न विचारलेले. त्यामुळे हा घटक जो आहे हा थोडासा चॅलेंजिंग आहे. याला व्यवस्थितपणे स्टडी करा. या संपूर्ण वर्ड फॉर्मेशन या टॉपिकवर आपल्या YouTube चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे,
तेवढा व्हिडिओ हा समजण्यासाठी इनफ आहे, पण काळजीपूर्वक ऐका. पुढे वर्ड्स विच आर प्रोनाउन्स लाईक बट हॅव्हिंग डिफरंट मिनिंग, वर्ड्स विच आर रिटन लाईक बट प्रोनाउन्स डिफरंटली, याला आपण होमोनिम असं म्हणूया. या घटकावर देखील प्रश्न येतात. यूज ऑफ कॉमन व्होकॅब्युलरी इन सेंटेन्सेस हा एक घटक आहे. आणि त्याच्या पलीकडचं महत्वाचं म्हणजे वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड, या घटकावर आयोग प्रश्न विचारतात. आता प्रश्नाचं स्वरूप कसं बदलतंय मी थोड्या वेळात तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. याच्यामध्ये मी अजून एक घटक ऍड करतो आहे, तो सगळ्यांनी ऐका. या ठिकाणी मी लिहिलेलं नाहीये, त्याला आपण म्हणूया यूज ऑफ फॉरेन वर्ड्स. समजून घ्या, अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे यूज ऑफ फॉरेन वर्ड्स. या घटकावर देखील मी काही दिवसांमध्ये एक स्वतंत्र लेक्चर बनवून टाकतो, तुम्हाला उपयोग होईल त्याचा. पण फॉरेन वर्ड्सवर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आतापर्यंत कमी प्रश्न आलेले आहेत. आलेला नाही अशातला भाग नाहीये, परंतु आयोग थोडंसं आता निश्चितच ज्या घटकावर थोडेसे कमी प्रश्न आहेत त्याला एक वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. त्याचं रिफ्लेक्शन राज्यसेवा 2021च्या पेपरमध्ये जाणवलं की असे काही घटक, असे काही नियम का त्या घटकांवर इथून मागे प्रश्न कमी विचारलेले, तर असे प्रश्न थोडेसे आता बाहेर पडतायत, म्हणजे पेपरमध्ये येत आहेत. त्यामुळे फॉरेन वर्ड्सला देखील ट्राय करा व्यवस्थितपणे. मी त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ टाकेल, तेवढं तुम्हाला इनफ असेल. सेंटेन्स स्ट्रक्चर हा तुमचा दुसरा भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे टाइप ऑफ सेंटेन्सेस आहे. आता हे जे काय आहेत मित्रांनो, टाइप ऑफ क्लॉजेस आणि टाइप ऑफ सेंटेन्सेस, हा दोन्ही घटकांना लक्षात ठेवायचं. तुम्ही पीवायक्यूच्या आधारे तयारी करा. इथून मागे साधारणतः 2011 ते 2022 पर्यंतचे जेवढ्या आयोगाच्या जुन्या क्वेश्चन पेपर आहेत, बरोबर आहे, त्याचे रेफरन्स बुक देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहे. माझं देखील मार्केटमध्ये ते बुक अवेलेबल आहे, तर तुम्ही ते परचेस करू शकता. असेल किंवा जे असेल त्याच्या आधारे तुम्ही हे करायचे. तर तुम्ही पीवायक्यूचा उपयोग काय करायचा, प्रश्न व्यवस्थित आयोगाच्या जुन्या पेपर मधले समजून घ्या आणि त्या प्रश्नामध्ये ज्या नियमांवर आयोगाने प्रश्न विचारलेले ते नियम बारकाईने समजून घ्या. विशेष करून मी माझ्या पुस्तकामध्ये असे टॉपिक सॉर्टिंग केलेले आहेत टॉपिकनुसार, म्हणजे टाइप ऑफ सेंटेन्स वेगळं, टाइप ऑफ क्लॉजेस वगैरे वेगळं. त्याच्यामुळे तुम्ही एकेका घटकाला जर चांगला फोकस जर केला तर प्रत्येक टाइपवर, प्रत्येक क्लॉजवर आयोगाने जे प्रश्न विचारले ते प्रश्न कसे आलेले आहेत, नियम कसे आहेत, हे नियम मित्रांनो बारकाईने समजून घ्यायचं. आता कारण आता तुमच्याकडे पूर्णपणे नवीन पुस्तक मार्केटमधून आले घ्यायचं, नवीन वाचायचं, किंवा एवढा महिन्याभराच्या काळामध्ये नवीन बॅच जॉईन करायची एवढा वेळ नाहीये तुमच्याकडे. त्यामुळे आता तुम्ही पीवायक्यू, पण पीवायक्यू कसं वाचायचं हे समजून सांगतो मी तुम्हाला. पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आधार असा घ्यायचा आहे की प्रश्नामध्ये दडलेले नियम, हे नियम तुम्ही बारकाव्याने समजून घ्यायचे मित्रांनो. आता होणार असं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न रिपीट होतात. प्रश्न रिपीट होण्याचं प्रमाण काही प्रमाणात आहे, परंतु लक्षात ठेवायचं प्रश्न रिपीट होतात, परंतु त्याही पलीकडे जाऊन सांगतो प्रश्न ज्या नियमांवर आयोग विचारतं ते नियम बाकी 100% रिपीट होतात. त्यामुळे पीवायक्यूचा स्टडी कसा करायचा, पीवायक्यूचा स्टडी असा करायचा की पीवायक्यू मध्ये म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये जे नियम आहेत ग्रामरचे, प्रत्येक टॉपिक नुसार लक्षात ठेवायचं जे नियम दिलेले आहेत ते नियम बारकाव्याने समजून घ्या. इतकं व्यवस्थितपणे त्या नियमाचं त्या प्रश्नाच्या मध्ये प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं झालेलं आहे हे तुम्हाला पीवायक्यू मध्ये व्यवस्थितपणे दिलेलं आहे. त्यामुळे आता आपण रोल्स वाचले, नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता थोडंसं येणाऱ्या काळामध्ये कमी वेळेमध्ये जे विद्यार्थी मेन्सला आहेत, ज्यांचा ऑलरेडी भरपूर अभ्यास झालेला आहे, त्यांनी थोडं रिव्हिज पोझिशनने जायचंय. पीवायक्यूच्या आधारे ते नियम समजून घ्यायचे. लक्षात ठेवा. लक्षात, टाइप ऑफ क्लॉजेस एक असा घटक आहे याच्यामध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉजचे सगळे प्रकार. जवळपास हा एक असा एक घटक आहे टाइप्स ऑफ क्लॉजेस, जवळपास 150 ते 250, मी तुम्हाला नंबर सांगतो, 150 ते 250 म्हणजे कंडिशनल सेंटेन्स आणि टाइप ऑफ क्लॉजेस मिळून जवळपास 150 ते 250 प्रश्न ह्या एकाच घटकावर 11 ते 19 पर्यंत विचारलेले आहेत. लक्षात ठेवा किती, 150 ते 250. मग हे पीवायक्यू म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स, नंबर ऑफ रूल्स या घटकामध्ये लिमिटेड आहेत, परंतु प्रश्न जवळपास 150 प्लस विचारलेले आहेत. मग आपण काय करायचंय, तुम्ही स्टेप बाय स्टेप साधारणतः 50-50 घ्या तुम्ही आणि एकेका घटकाला म्हणजे तुम्ही ज्या प्रश्न वाचत जाता तो प्रश्न कुठल्या नियमावर आलेला आहे तो प्रश्नाच्या आधारे तुम्ही नियम समजून घ्या. आता रिव्हर्स, आधी नियम समजायचे नंतर वाक्य समजून घ्यायचं. आता आयोगाचा प्रश्न कसा आहे तो प्रश्नाचं स्वरूप समजायचं, प्रश्नाच्या आधारे त्या प्रश्नात दडलेला नियम समजून घ्यायचा. तो नियम इतका समजून घ्यायचा की त्या नियमावर जर इथून पुढच्या पेपरमध्ये जर प्रश्न आला तर खात्रीलायक सांगतो उत्तर चुकलं नाही पाहिजे, उत्तर 100% तुमचं बरोबर यायला पाहिजे. या पद्धतीनं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करायचं, पीवायक्यूचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करायचं आता तुम्हाला. ठीक आहे,
त्यामुळे हा क्लॉज घटक तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. याच्यावर आयोग नेहमी जास्त प्रश्न विचारत असतो, जसं राज्यसेवेसारख्या आता पेपरमध्ये थोडे ना तिडके 4 ते 5 प्रश्न ह्या घटकावर विचारले होते. त्यामुळे आता तुमच्याकडे निश्चितच तुम्हाला मी वेटेज कसं राहणार आहे ते पण मी इंट्रोड्यूस करतो. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट हा जो 3 नंबरचा घटक आहे बघायचं, अ क्लॉज टू बी रिप्लेस बाय अ फ्रेज अँड अ फ्रेज टू बी रिप्लेस बाय अ क्लॉज, याला मी व्हेरी व्हेरी IMP म्हणतो मित्रांनो. या पेपरमध्ये या घटकावर 100% तुम्हाला चांगले प्रश्न पुढच्या विचारले जातील. एक दोन तरी प्रश्न तुम्हाला निश्चित विचारणार आहे. फ्रेजचं रूपांतर क्लॉज मध्ये करा किंवा क्लॉजचं रूपांतर फ्रेज मध्ये करा. कमी विचारलेत, परंतु प्रश्नाचं स्वरूप, डिफिकल्टी, नेचर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे या घटकावर चांगली तयारी करायची, लक्षात ठेवायचं. कंपॅरिझन हा अगदी कॉमन आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन ज्याला आपण म्हणूया डिग्रीचा घटक आहे. मित्रांनो, साधारण 40 ते 50 प्रश्न आयोगाचे आहेत, साधारणतः 11 ते 19 पर्यंतचे, आणि 22 पर्यंत जर पकडले तर 55 पर्यंत प्रश्न पकडा. हे असे प्रश्न आहेत का या 55 प्रश्नामध्ये डिग्रीचे सगळेच्या सगळे नियम 100% कव्हर होतात. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं, डिग्रीचा स्वतंत्र टॉपिक नंतर वाचा जर वेळ मिळाला तर, बट तुम्ही जर PYQ जर घेतलं, PYQच्या आधारे ते प्रत्येक नियम बारकाव्याने समजून घ्या. ह्या पद्धतीने आपल्याला जायचंय. आता प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करा, तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढवायचे. आता लक्षात ठेवा, प्रश्नाचं स्वरूप, त्या प्रश्नाचं अंडरस्टँडिंग वाढवायचं, तो प्रश्न कुठल्या नियमावर आधारित, तो नियम समजून घ्यायचा. ह्या पद्धतीने आता जायचंय आपल्याला. आता होतं की प्रश्न आल्याच्या नंतर प्रश्न कुठल्या नियमावर हेच जर कळत नसेल तर कन्फ्युजन मोठं असतं. त्यामुळे आता होतं असं कामा नाहीये. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप, प्रश्न कुठल्या नियमावर आलेला आहे, तो नियम कुठल्या घटकातला आहे, हे बारकाव्याने समजलं तर येणाऱ्या पेपरमध्ये असा प्रश्न जरी नवीन आले तरी त्या नियमांच्या आधारे तुमची उत्तरं निघतात. इतके आपलं परफेक्शन येतं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स हा एक घटक चांगल्या पद्धतीने तयारी करायची तुम्हाला, कारण थोडंसं सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन याच्यावर आयोग सध्याच्या पॅटर्न मध्ये बदलत्या विचारसरणीच्या याच्यामध्ये थोडेसे प्रमाण याचं वाढवायला लागलेले आहे. याच्यामुळे तुमचं सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स फार लिहून घ्या तुम्ही. सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड ह्या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्नांपर्यंत वेटेज राहील. आता 2 प्रश्न म्हणजे 4 मार्क्स झालेले, याला जोक नाही, खूप वेटेज याच्यामध्ये. कंडिशनल सेंटेन्स करा, इफचा क्लॉज आहे, अनलेसचा क्लॉज आहे. आतापर्यंत इफ आणि अनलेस याच्यावरच प्रश्न यायचे. पण मित्रांनो, कंडिशनल सेंटेन्स मध्ये इफ आणि अनलेस या कंजंक्शनच्या व्यतिरिक्त अजूनही काही कंजंक्शन्स आहेत. त्याच्यावर आताच्या पेपरला प्रश्न इन केस वर पडला होता, ऑन कंडिशन दॅट वर पडला होता. बाकीचे जे काही कंजंक्शन्स आहेत त्याची तयारी करून ठेवा. लक्षात घ्या, इफ आणि अनलेस वर सगळ्या नियमावर, इफच्या क्लॉज, अनलेसचे क्लॉज 4च नियम आहे. इफच्या क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ, पुढे साधा भविष्यकाळ, साधा भूतकाळ होते ओल्ड प्लस V1, पूर्ण भूतकाळ ओल्ड हॅव प्लस V3, आणि सायंटिफिक फॅक्ट असेल तर मेन आणि सबऑर्डिनेट दोन्ही ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे 4च नियम आहेत. पण या 4च नियमांवर सगळे नियमांवर प्रश्न येऊन गेलेले. मग आता इफ आणि अनलेसच्या व्यतिरिक्त अजून कुठले कंडिशनल सेंटेन्स मध्ये कंजंक्शन येतात? त्या कंजंक्शन मध्ये इन केस आहे, प्रोव्हाइडेड आहे, प्रोव्हाइडेड दॅट आहे, ऑन कंडिशन दॅट आहे. बरोबर आहे. ह्या बाकीच्या कंजंक्शनला तयारी करून ठेवा. कारण आयोग काय करते आता, ज्याच्यावर वारंवार प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे थोडेसे ऑड नियम आहे का जे आपण जास्त नियमानुसार प्रश्न आलेले नाहीये, मुलं कमी अभ्यास करतात, अशा घटकांवर थोडे चॅलेंजिंग प्रश्न विचारतात. त्यामुळे निश्चितच मित्रांनो, हा जो काय पेपर आहे हा तुमच्या दृष्टीने पहिलाच आहे. त्यामुळे निश्चित आमच्या मनामध्ये देखील उत्सुकता आहे की 2 मार्क्ससाठी प्रश्न असणार, ते प्रश्न कसे असणार आहेत. त्यामुळे निश्चितच मी माझ्या इतका 12-13 वर्षांच्या अनुभवाच्या आधारे पूर्ण गेस करून ही तुम्हाला मी स्टेटमेंट करतोय की अशा रीतीनं जे उरलेले जे नियम आहेत त्याच्यावर थोडंसं वेटेज चांगलं द्या, आणि जे ऑलरेडी ज्या नियमांवर प्रश्न येऊन गेलेले आहेत ते नियम इतके व्यवस्थित करा जेणेकरून रिपीट झालं तर चुकणार नाही. आणि उरलेले नियम, चाळून उरलेले जे नियम आहेत त्याला इतकं इनोव्हेटिव्ह पद्धतीने समजून घ्या का जेणेकरून त्याच्यावर नवीन जरी प्रश्न आला तरी उत्तर देता आलं पाहिजे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 2021 राज्यसेवेचा पेपर मध्ये बघा, आजपर्यंत कधी नाही विचारला अशा नियमावर तो प्रश्न विचारलेला आहे. आणि तो नियम जनरली स्पर्धा परीक्षेच्या अनेक पुस्तकांमध्ये देखील नव्हता. म्हणजे असा इनोव्हेटिव्ह ज्याच्यावर प्रश्न न विचारलेले अशा काही नियमांवर आयोग प्रश्न विचारत आहे. त्यामुळे थोडंसं डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये PYQच्या आधारे जर तुम्ही गेलात तर ज्या ज्या नियमांवर प्रश्न येऊन गेलेले आहेत ते नियम बारकाईने समजून घ्या. पण ज्या नियमांवर आज तागायत प्रश्न आलेले नाहीयेत, ऑड एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल व्यवस्थित तयारी करा. लक्षात ठेवायचं. त्यामुळे अभ्यास करताना ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. PYQच्या आधारे आपल्याला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजपर्यंत ज्या नियमांवर, प्रत्येक टॉपिकच्या बाबतीत सांगतो, आजपर्यंत ज्या नियमांवर तुमचे प्रश्न विचारलेले आहेत
ते नियम प्रथमतः व्यवस्थितपणे समजून उमजून घ्यायचं, त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन प्रश्नात कसं झालं ते समजून घ्यायचं. आणि दुसरा पार्ट, ज्या नियमांवर ग्रामरच्या ज्या नियमांवर प्रश्न येऊन गेलेले नाहीयेत ते नियम बाकी प्रॉपरली हिट करायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे. पीवायक्यूच्या प्रमाणामध्येच त्याच पद्धतीने ते उरलेले नियम देखील समजून घ्यायचे, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये प्रॉपर बॅलन्स तयार होईल. पुढचा घटक याच्यामध्ये कोहेसिव्ह डिव्हाइसेस, मी याला देखील एक आयएमपी असं म्हणतोय मित्रांनो, की याच्यामध्ये कोहेसिव्ह डिव्हाइसेस असं लिंकिंग वर्ड्स असतात, याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर एवढा 4-5 दिवसामध्ये बनवतो मी, सगळे कोहेसिव्ह डिव्हाइसेस कसे वापरायचे ते. तर याच्यावर देखील आयोग जास्त प्रश्न विचारत नव्हतं, परंतु आता याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. हा सिलेबसचा भाग आहे, जास्त प्रश्न आलेले नाहीये, जास्त याच्यावर इन्फॉर्मेशन देखील नाहीये. त्यामुळे हा घटक व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली तयारी करून ठेवा. टाइप ऑफ क्वेश्चन अगदी कॉमन प्रश्न आहे की त्याच्यावर प्रत्येक याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि चेन द वाईज मित्रांनो, टाइप ऑफ क्वेश्चन, चेन द वाईज हे असे घटक आहेत का जवळपास सगळ्या नियमांवर त्याच्या प्रश्न येऊन गेलेले आहेत. तरी पण जे थोडेफार नियम शेवटचे आपल्या पुस्तकातील वाचायचे राहिलेले असतील किंवा समजलेले नसतील, आता ते बारकाईने समजून घ्या. आपण रीडिंग करताना काय करतो, जे इथून मागे वाचलेले जे समजले तेच पुन्हा पुन्हा रिव्हिजन करत बसतो. आणि त्यातले काही असे ऑड नियम आहेत, मी पुन्हा शब्द वापरतो, काही असे ऑड नियम आहेत का ते 100% अशा नियमांना धरून नाही येते, म्हणजे त्या संकल्पनेला धरून नाही, असे ऑड नियम त्या टॉपिक मधले ते थोडेसे व्यवस्थित शेवटच्या स्टेजमध्ये तयारी करून ठेवा. त्याच्या आधारे तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थितपणे टॅकल करता येतील, लक्षात ठेवायचं. पुढचा घटक आहे तो म्हणजे ग्रामर. स्टडी करताना आपण नेहमी ह्या पार्ट्स ऑफ स्पीच न स्टडी करायचे. आता डिटेल स्टडी ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच त्याची व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली स्टडी करा. रीडिंग करताना काळजी घ्यायची, पीवायक्यूच्या पद्धतीने जा, एकेका घटकामध्ये व्यवस्थितपणे नाऊन घेतला तर नाऊनचे प्रकार, त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा व्यवस्थितपणे समजून घ्यायचे, त्याच्या संदर्भात छोटे मोठे नियम समजून घ्या. त्याच्यानंतर नाऊन नंबर, एक वचन अनेक वचन संदर्भात ज्या आपल्या पुस्तकामध्ये चांगल्या लिस्ट दिलेले आहेत ते व्यवस्थितपणे आता उचकून बघा, सगळे शब्द काळजीपूर्वक समजून घ्या. नाऊन जेंडर, जेंडरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये असे काही शब्द आहेत का ते आपण घाईघाईमध्ये वाचलेले आहेत, विसरल्यासारखं झालेले. या घटकांना, छोट्या मोठ्या घटकांचा आता या ठिकाणी खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने प्रश्न विचारले जातील, त्यामुळे तयारी करताना याची विशेष काळजी घ्यायची. नाऊन नंबर, नाऊन केस, नाऊन केस म्हणजे 5 केस दिलेले आहे, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, डेटिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, बरोबर आहे. ह्या ज्या काही केसेस असतात यांचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं केलं जातं, कुठल्या वाक्यामध्ये नामाची कुठली केस आलेली आहे हे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. याच्यावर जास्त प्रश्न नाहीयेत, परंतु आता विशेष करून ह्या घटकांना लक्षात ठेवा. त्यामुळे असे काही प्रश्न, अशी काही माहिती जी पीवायक्यू मध्ये नाही आहे ती तुम्ही पुस्तकांमधून बारकाव्यानं कॅच करा, समजून घ्या एवढ्या महिन्याभराच्या काळामध्ये. त्यामुळे तर तुमचा डिटेल पार्ट्स ऑफ स्पीच होणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगायचं काय की आता आयोगाचा कल जो आहे हा कॉमन इररच्या अँगलला जास्त आहे. कॉमन इरर 2 पद्धतीने विचारलं जायचं. पहिले एक वाक्य द्यायचं, त्याच्यामध्ये 4 भाग केले जायचे ABCD, शेवटच्या भागामध्ये नो इरर असायचा. आता असे पॅटर्न कमी झालेले आहेत. आता 4 वाक्य दिली जातात, हे 4 वाक्यांपैकी बरोबर वाक्य शोधा, चुकीचे वाक्य शोधा. हा इनडायरेक्टली कॉमन इररचाच घटक आहे. आणि कॉमन इरर पैकी मॅक्सिमम कॉमन इरर ह्या पार्ट्स ऑफ स्पीच वर असतात. आणि मुलं पार्ट्स ऑफ स्पीच घाईघाई येतंय, सोपं आहे म्हणून घाईघाई जातात. घाईघाई जाऊ नका मित्रांनो, याला किमान काही दिवस द्या. सिस्टमॅटिकली एकही नियम तुमच्या वाचनातून लेफ्ट राहता कामा नये. प्रत्येक नियम छोटे मोठे समजून घ्या आणि त्याचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करून पहा. हा महत्वाचा भाग आहे. मॉडल ऑक्झिलरी देखील प्रश्न येतात, टेन्सवर देखील प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. टेन्स हा व्यवस्थितपणे करून ठेवा. मूड सारखी संकल्पना आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की नंबर ऑफ क्वेश्चन 30 आहे. 30 मध्ये 5 प्रश्न हे पॅराग्राफ साठी केले, उरलेले 25. या 25 मध्ये तुमच्या ग्रामर आहे, तुमच्या व्होकॅब्युलरी आहे. त्यामुळे ह्या 25 प्रश्नांपैकी लक्षात ठेवायचं ऑन एन ऍव्हरेज 12 ते 15 प्रश्न जर ग्रामरला गेले तर साधारणतः 10 ते 12 प्रश्न तुमच्या व्होकॅब्युलरीला जातील. त्यामुळे 10 ते 12 प्रश्न इतके व्यवस्थितपणे सिलेक्ट केले जातात. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा जो काही पोर्शन आहे हा तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे कॉमन इररच्या घटकांमध्ये एकेका टॉपिक मध्ये 2-2, 3-3 प्रकारचे नियमांवर अशांना प्रश्न विचारले जातील, जेणेकरून मॅक्सिमम नियम असे तुमच्या याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मूड सारखा घटक आहे, ऍग्रीमेंट सारखा घटक व्यवस्थित स्टडी करा. गेल्या 2-3 वर्षापासून कमिटीवर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आलेले, कमिटीवरच प्रश्न येतात. परंतु त्या नियमामध्ये कमिटीच्या व्यतिरिक्त भरपूर शब्द आहेत.
कलेक्टिव्ह नाऊन आहे का त्या कलेक्टिव्ह नाऊनच्या लिस्टवर त्या शब्दांवर आयोगाने प्रश्न आलेला नाहीये. बरोबर आहे. कमिटी आलेला आहे, ज्युरी आलेला आहे, ह्या शब्दांवर प्रश्न आलेले आहेत. पण त्या लिस्टमध्ये जे बाकीचे जे शब्द आहेत ऍटलिस्ट ते काळजीपूर्वक समजून घ्या. ते एकवचनी आहे, अनेकवचनी आहे, क्रियापद कसं येतं, प्रोनाउन कसं येतं त्या संदर्भात, हे छोटे मोठे नियम. कारण अग्रीमेंट असा टॉपिक जवळपास 48 ते 49 नियम आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 20 एक असे नियम आहे की त्याच्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले. मग उरलेले जे नियम आहेत ते आत्ताच्या एवढ्या महिन्याभराच्या काळामध्ये इतके व्यवस्थित करून ठेवायचे आणि प्रत्येक नियमामध्ये जे नंबर ऑफ वर्ड्स दिलेले बघा, बरोबर आहे, जे शब्द दिलेले आहेत ह्या शब्दांना, सगळ्या शब्दांना काळजीपूर्वक लक्षात ठेवा. जेणेकरून कुठला शब्द, कारण आयोग जनरली काय रेफरन्स बुकचा आधार घेत असतं, तर त्या रेफरन्स बुक म्हणजे काय लिस्ट दिलेली आहे शब्दाची, त्याच्या आधारे तुमचा प्रश्न बनतो. त्यामुळे हे जे शब्द आहे हे थोडे बारकाईने स्टडी करा. सेंटेन्स करेक्शन, स्पॉटिंग, ग्रामॅटिकल एरर याच्यावर जास्त प्रश्न सध्या नाहीये, कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीने आयडेंटिफाय करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स या पद्धतीने प्रश्न पडत आहेत. पंक्च्युएशन सारख्या प्रश्नावर एखादा टॉपिकवर एखादा प्रश्न 100% पडेल. नेहमी सोपा आहे म्हणून आपण मागे ठेवत असतो, जास्त तयारी करत नाही मित्रांनो. परंतु आता पण तुम्हाला सांगतो, पंक्च्युएशन जेवढे आहेत प्रत्येक पंक्च्युएशनचे छोटे मोठे नियम समजून घ्या. लक्षात ठेवा, छोटे मोठे सगळे नियम समजून घ्यायचे आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल ट्राय करून बघायचे. आयोगाची एक्झाम्पल कमी आहेत या टॉपिकवर, परंतु छोट्या मोठ्या नियमावर प्रश्न पडतात, त्या व्यवस्थितपणे समजून घ्या. आर्टिकल सारख्या घटकावर प्रश्न पडतो, क्वेश्चन टॅग सारख्या घटकावर प्रश्न पडतो. व्यवस्थित स्टडी करायचा आहे तुम्हाला. पुढे तुमचा आता ईडीएम आणि फ्रेजेस हा एक महत्वाचा घटक आहे. आता ईडीएम आणि फ्रेजेस हा असा एक घटक आहे ज्याच्यावर नेहमी प्रश्न पडत असतो. याच्यावर 2 ते 3 पर्यंत प्रश्न या टॉपिकवर पडू शकतात. 1-2 ईडीएमवर, 1-2 फ्रेजेस वर. तर तुम्हाला या ठिकाणी बघायचे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक ऍड करतो, म्हणजे प्रोव्हर्ब. ईडीएम, फ्रेजेस आणि प्रोव्हर्ब. प्रोव्हर्बवर देखील प्रश्न पडतो, जसं राज्यसेवेला प्रश्न पडला होता. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो तो प्रश्न. बट तुम्ही प्रोव्हर्ब सारख्या घटकावर देखील चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करून ठेवा. ईडीएम, फ्रेजल वर्ब. प्रथमतः आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये ईडीएम्स आलेल्या, फ्रेजल वर्ब आलेले आहेत, ज्या प्रोव्हर्ब आलेले आहेत, ह्या प्रथमतः समजून घ्या. हे जर समजलं त्याच्यानंतर जे उरलेले ज्या ईडीएम्स असतील, ज्या तुमच्या रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला जितक्या काय मिळतील त्यांना असा प्लॅन करा अभ्यासामध्ये. ऍट अ टाइम सगळ्या ईडीएम्स, ऍट अ टाइम सगळ्या फ्रेजल वर्ब वाचू नका. स्टेप बाय स्टेप करा. रोजच्या 30-30, 25-30, 25-30 अशा पद्धतीनं जा तुम्ही, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुमचा खूप छान तुमचा स्टडी होऊन जाईल. परंतु याच्यासाठी प्रथमतः काय करायचं, प्रथमतः जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेल्या ईडीएम, फ्रेजल वर्ब आणि प्रोव्हर्ब चांगल्या करून ठेवायच्या. कारण बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होत असतात. जर रिपीट झाला तर या पीवायक्यू मधल्या ईडीएमचा तुम्हाला उपयोग होईल. आणि जर नवीन जर ईडीएम आल्या तर नो प्रॉब्लेम, तुम्ही याच्यानंतर ज्या ईडीएम इथून मागे आलेल्या नाहीयेत त्याची देखील तुम्ही स्टडी तयारी करू शकता. बरोबर आहे. याच्यासाठी मी तुम्हाला द हिंदू ऍप्लिकेशन आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा. द हिंदू व्होकॅब्युलरी म्हणून ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये एडिटोरियल मध्ये खूप चांगले काही फ्रेजल वर्ब, ईडीएम्स येत असतात. सिनोनिम आहेत, अँटोनिम आहेत, ते तुम्ही थोड्या काळामध्ये प्रिपेअर करू शकता. त्याच्याचा मिनिंग देखील विचारला जातो आणि कॉन्टेक्स्चुअल यूज देखील विचारला जातो. आणि शेवटचा तो म्हणजे पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शन. याच्या बाबतीत मी तुम्हाला आता अलर्ट करतो, एक पॅराग्राफ हा तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्स साठी असतो, म्हणजे 5 क्वेश्चन असतात, म्हणजे एक पॅराग्राफ तुम्हाला 10 मार्क्स साठी असणार आहे. लक्षात ठेवायचं. निश्चितच तो पॅराग्राफ थोडासा मोठा असू शकतो किंवा त्या पॅराग्राफ मध्ये संकल्पना थोडीफार कॉम्प्लिकेटेड असू शकते. त्यामुळे पॅराग्राफची स्टडी करताना मी तुम्हाला आता अलर्ट करतोय मित्रांनो, तुमच्याकडे बरोबर 1 महिना आहे, अजून 1 महिना आणि उरलेले काही दिवस असतील व्हॉट एव्हर. बट तुम्ही आजपासून जुन्या क्वेश्चन पेपर मधला दररोज एक पॅराग्राफ डेली सॉल्व्ह करत चालायचा. लक्षात ठेवायचा. पॅराग्राफ मधले प्रश्न कसे, आता पॅराग्राफ वाचायचा कसा, पॅराग्राफ मधल्या संकल्पना समजून कशा घ्यायच्या, त्याच्या आधारे उत्तरं कशी द्यायची, आणि हे जे सगळं आहे पॅराग्राफच्या संदर्भातलं हे तुम्हाला 7 ते 8 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे. जर पॅराग्राफ आला हा 10 मार्क्स साठी येणार आहे. इट्स नॉट अ जोक. त्यामुळे मित्रांनो हे 10 मार्क्स हातातले घालवायचे नाहीत, लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला स्कोअर करायचा आहे 25+ मार्क्स. क्वेश्चन तुमचे अॅक्युरेट जर यायचे असतील तर तुम्हाला पॅराग्राफ सॉल्व्ह करणं मस्ट आहे आणि याला इग्नोर करून चालणार नाही. डेली एक पॅराग्राफ, नवीन नका घेऊ. आयोगाच्या जुन्या क्वेश्चन पेपर मधले पॅराग्राफ घ्या, टाइम लावा, सॉल्व्ह करून बघा. पुढच्या 30 दिवसामध्ये तुमच्या 30 पॅराग्राफची तयारी झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा.
दोन गोष्टी, अॅक्युरेसी बिल्टअप झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. कमी वेळेमध्ये सगळे प्रश्न बरोबर कसे येतील या दृष्टीने प्रयत्न करा. स्टडी चांगला करा. जुने क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त म्हणजे पॅराग्राफ जे असतात जुन्या क्वेश्चन पेपर मधले डेली एक एक घ्या तुम्ही. आता हे करू नका. विद्यार्थी काय करतात की पेपर आल्याच्या नंतर एक दोन ट्राय करून टाकतात किंवा डायरेक्टली म्हणतात पॅराग्राफ सोपा येतोय मला. यावेळेस रिस्क घेऊ नका. निश्चितच स्टडी चांगला करा. इतका व्यवस्थित करा पॅराग्राफचा. डेली एक पॅराग्राफ जर घेतला तर पॅराग्राफ मधल्या छोट्या मोठ्या संकल्पना खूप काळजीपूर्वक समजून येतात. तुमचं अंडरस्टँडिंग देखील वाढतं. वाचायचं कसं, समजून कसं घ्यायचं, नोट मेकिंग कसं करायचं आणि जे तुम्हाला अंडरस्टँड झाले त्याच्या आधारे उत्तरं कशी द्यायची, या सगळ्या गोष्टी जमण्यासाठी आणि टाइम मॅनेजमेंट जमण्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस आता करावी लागणार आहे. त्यामुळे 10 मिनिटापासून सुरुवात करायची. डेली एक पॅराग्राफ तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळेप्रमाणे तयारी करा. क्लोज टेस्ट सारख्या घटकावर आपल्याला पेपरला प्रश्न येणार नाहीये. हा सेंट्रलचा घटक आहे. आपल्याकडे आजपर्यंत याच्यावर प्रश्न नाहीये जास्त. आणि पॅराजम्बोलवर प्रश्न येतो. रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस और रिअरेंज द वर्ड्स इन अ फॉलोइंग सेंटेन्स. एका वाक्यातल्या शब्दांची उलटसुलट मांडणी झालेली असते, त्याला ग्रॅमॅटिकल ऑर्डर प्रमाणे बसवायचं किंवा तुम्हाला 4 ते 5 वाक्य देतात, त्यांना लॉजिकल सिक्वेन्सनं जोडून द्यायचं. ह्या घटकावर मी तुम्हाला आत्ता सांगतो 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शन आणि पॅराजम्बल हे दोन घटक व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली तयारी करून ठेवा. मी पॅराजम्बोलो थोड्या दिवसात व्हिडिओ बनवून टाकतो. ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला पॅसेज अंडरस्टँडिंग वर मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. एक थिअरी आहे आणि राज्यसेवा 2020च्या क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पॅराग्राफचं मी टाकलेलं आहे. वेळ मिळाला तर वेळ काढून तो लेक्चर 100% ऐका. तुम्हाला खूप त्याचा बेनिफिट होईल. आणि मित्रांनो, कृपा करून एक काळजी घ्या. 30 प्रश्न आहे. 30च्या 30 प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे आणि ते पण वेळेमध्ये झाले पाहिजे. लक्षात ठेवा. याला कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही. पॅराग्राफ घाईघाईने जर उत्तर दिले, उत्तर जर चुकली तर तुमचे फक्त 25 क्वेश्चन अटेम्प्ट होतात. 25 मध्ये जर तुम्हाला काही येत नसेल तर परत 2-4 त्याच्यामध्ये जातात. म्हणजे इथे मार्क गळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता 1 महिन्यामध्ये रिस्क घेऊ नका. व्हायचंय याच वर्षामध्ये एसटीआय व्हायचं, याच वर्षामध्ये एएसओ व्हायचं, याच वर्षामध्ये पीएसआय व्हायचं. त्या दृष्टीनं हा पेपर तुमच्यासाठी मस्ट आहे सिलेबस मध्ये. लक्षात ठेवा. त्यामुळे याची तयारी करायची चांगली. आता एक प्रश्न 2 मार्काला निश्चित 60 मार्कचा प्रश्न असला पाहिजे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रयत्न हा करायचा किमान 25 ते 26 प्रश्न अॅक्युरेट आले पाहिजे. लक्षात ठेवायचं. आता जे तुम्ही मेन्सला आहात तर प्रत्येक विद्यार्थी तुमच्या सोबतचा मेन्सला आहे. याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जुने आहेत, ज्यांनी ऑलरेडी 1-2 वेळा मेन्स दिलेले आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे वाचन चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्या या गोष्टीमुळे त्यांना बेनिफिट होऊ शकतो. जे विद्यार्थी नवीन आता फर्स्ट टाइम मेन्सला आलेले त्यांनी एक काळजी घ्यायची की तयारी अशी ठेवायची ह्या उरलेल्या दिवसांमध्ये की 30 पैकी 25 ते 26 प्रश्न हे अॅक्युरेट आले पाहिजे. लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला 50+ आउट ऑफ 60 तुम्हाला मार्क्स पडतील. तर 50, 52, 54 पर्यंत मार्क तुमचे पडले पाहिजे. तरच तुमचा बाकीच्या विषयाचा अभ्यासाच्या मानाने विषयाच्या स्कोअरच्या मानाने तुमचा चांगला समतोल होईल. लक्षात ठेवायचं. मग आता ग्रामर 12 ते 15 प्रश्न येऊ शकतात. व्होकॅब्युलरी 10 ते 12, 13 पर्यंत प्रश्न हे पॉसिबल आहेत. एका अगदी हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. कमी जास्त होत असतात, पण एक जस्ट मी तुम्हाला बाकीच्या एक्झामच्या अनुषंगाने सांगतो. आणि पॅराग्राफवर 5 प्रश्न हे कंपल्सरी येतात. त्यामुळे इंटरनल डिव्हिजन लक्षात ठेवायची. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी असतात, समजून घ्या माझं वाक्य, ज्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी असतात त्या ठिकाणी एका प्रश्नामध्ये 3-3, 4-4 वेगवेगळ्या नियमांवर प्रश्न बनवला जातो. म्हणजेच काय, या ठिकाणी आता काय करणार आहे, आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स, आयडेंटिफाय इनकरेक्ट सेंटेन्स, या अँगलने तुमचे प्रश्न जास्त विचारणार आहे. एका प्रश्नामध्ये जर तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतील बरोबर चुकीचे शोधण्यासाठी, हे जे 4 वाक्य आहे निश्चितच मित्रांनो 4 वेगवेगळ्या नियमांवर बेस करतील किंवा त्यातले किमान 2 किंवा 3 वेगवेगळ्या टॉपिक वरती अंडरस्टँड म्हणजे बेस करतील. त्यामुळे एका प्रश्नामध्ये 2-2, 3-3 टॉपिकच्या नियमांचे मिक्स केलेलं असतील. असा पण एक चांगला ज्याच्यामध्ये तुम्हाला शक्यता जास्त आहे. त्यामुळे कॉमन इररच्या अँगलने जर स्टडी करायचं आहे ते एकच चांगला रामबाण उपाय आहे. तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये जे नियम तुम्हाला विचारलेले प्रश्नांमध्ये ते नियम बारकाईने समजून घ्या. आता काय करणार, ते 2-2, 3-3 नियमाला एकत्रित फ्यूज करणार आहे आणि एक नवीन प्रश्न तयार करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कॉम्प्लिकेशन वाढेल, तुमचा वेळ खर्च होईल आणि उत्तर देताना थोडासा स्ट्रगल करावं लागेल. पण जर तुमचा स्टडी जर ह्या पद्धतीने जर केलेला असेल तर निश्चित तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार म्हणजे होणार.
लक्षात ठेवायचं. जो PYQ ला समजून घेणार नाही त्याला मी आत्ताच सांगतो रिझल्ट त्याचा डिक्लेअर करतो मी, नाही होऊ शकत. तर PYQ मध्ये जुने प्रश्न जे आलेले आपल्याला ते प्रश्नांचे स्वरूप, प्रश्नांचे असणारे जे नियम हे व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. त्याचा प्रचंड फायदा येणाऱ्या पेपरला होणार आहे. लक्षात ठेवायचं. आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा मित्रांनो. बऱ्याच वेळा विद्यार्थी विचारतात सर IMP टॉपिक द्या. मित्रांनो तसं IMP वगैरे काही नाहीये. तुम्ही इथून मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये पहा. ज्या घटकाला आपण नेहमी दुर्लक्षित करत होतो त्या घटकावर देखील प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. ज्या नियमांवर आयोगाने इथून मागे प्रश्न विचारले नव्हते त्या नियमांवर देखील खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने प्रश्न विचारले जातात. हे ग्रामर आहे पण लॉजिकली प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं. म्हणून साठी तयारी करताना एंटायर सिलेबस तुमचा प्रिपेअर्ड झाला पाहिजे. आपल्याकडे नंबर ऑफ चॅप्टर्स लिमिटेड आहेत, तेवढे करा, काळजीपूर्वक करा. प्रत्येक घटकामध्ये आपण जे रेफरन्स बुक वाचतो त्यातले छोटे मोठे सगळे नियम व्यवस्थित करा आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तुम्ही PYQ मध्ये चेक करा. हे इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो की तुम्ही किती स्टडी करता त्याही पेक्षा जास्त महत्वाचा घटक असतो तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुमच्या परीक्षेला किमान 1 महिन्याचा अवधी राहतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोष्ट आत्तापासूनच तयार झाली पाहिजे किंवा क्लिक झाली पाहिजे की आपल्याला पेपरचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. हा जो पेपर आहे हा कंबाईंड पेपर आहे, बरोबर आहे. PSI, STI, ASO या तीनही परीक्षांच्या मेन्स स्वतंत्र होतात, परंतु प्रेलिम ही पहिला पेपर हा कॉमन असतो. तर ह्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश या 2 विषयांचा समावेश आहे आणि त्याचबरोबर थोडं सामान्य ज्ञानचा तिसरा घटक याच्यामध्ये जॉईन केलेला आहे. हे 3 विषय एकत्रितरित्या आहे. त्यामुळे मराठीला 50 क्वेश्चन आहेत, इंग्लिशला 30 क्वेश्चन आहेत आणि GS ला म्हणजे सामान्य ज्ञानाला 20 प्रश्न आहेत. आणि म्हणजे कॉम्प्युटरचं किंवा बाकीचं नॉलेजवर तुमचे प्रश्न असतात. म्हणजे सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचंय. या 1 तासाचं टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट हा घटक शेवटच्या स्टेजला ठेवू नका. मी प्रत्येकाला अलर्ट करतो. टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवायचं. 100 मार्क आहेत. तुम्हाला जो काही वेळ दिलेला आहे ह्या वेळेमध्ये ह्या पेपर अटेम्प्ट होतो आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जर होत नसेल तर टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीने तुम्हाला पावलं उचलायचे. म्हणजे तुम्ही उत्तर देताना किती स्पीड मध्ये तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, किती अटेम्प्ट कशा पद्धतीने अटेम्प्ट करता आले पाहिजे हे व्यवस्थितपणे टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीने प्रयत्न करा. मग टाइम मॅनेजमेंट जर समजून घ्यायचं त्याला पुन्हा 2च गोष्टी जबाबदार असतात ते म्हणजे PYQ जर जुने क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह जर केले तर नियम जे असतात जुन्या क्वेश्चन पेपरच्या आधारे प्रत्येक घटकामध्ये जे नियम आहेत ह्या नियमांना तुम्ही अगदी फॅमिलियर होऊन जाता. हे नियम तुमचे जवळपास लक्षात राहतात, तोंडपाठ होतात, त्याचं ऍप्लिकेशन जमतं. तर त्या जुन्या नियमांवर जर प्रश्न जर आले, मी म्हणत नाही वाक्यच रिपीट होतील, प्रश्न रिपीट होईल, परंतु ज्या नियमांवर प्रश्न आले ते प्रश्न जर रिपीट झाले तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला आणि समजून घ्यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तिथं तुमचं टाइम मॅनेजमेंटसाठी PYQ तुम्हाला गरज पडणार आहे. आणि 2 नंबरचं तुम्ही टेस्ट सिरीज पण ट्राय करा. मी पण आता काही दिवसांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये मी 10 टेस्ट पेपर बनवतोय. आता मी ऑलरेडी क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. त्याला मी थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने मी त्याला अरेंज करतो आणि तो क्वेश्चन पेपर मी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये चार्जेस नसणारे जवळपास अगदी तुम्हाला याच्यामध्ये ते टेस्ट सिरीज देईल. हे टेस्ट सिरीज मध्ये म्हणजे आता माझा 30 क्वेश्चनचाच मी टेस्ट पेपर बनवणार आहे. मी त्या 30 क्वेश्चन साठी एक टाइम लिमिट देणार आहे. त्या टाइम लिमिट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहायचे, जमतात की जमत नाही हे तुम्ही स्वतःला जज करायचं. जर तुमचा टाइम मॅनेजमेंट लावून टाइम लावून जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होत असेल इट्स ओके, होत नसेल तर आतापासून विचार करा. तर आज जर तुमचा टाइम मॅनेजमेंट जर जमत नसेल म्हणजे तेवढ्या वेळेत जर क्वेश्चन पेपर प्रॉपर अटेम्प्ट होत नसेल तर पेपरच्या दिवशी होणार नाही. म्हणून ह्या घटकाला आजपासून लक्षात ठेवा. तयारी करताना व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे गोष्टी. आता ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन या 3ही घटकांवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सर्वप्रथम जर तुम्हाला सांगतो PYQ ची तयारी करताना याचा उपयोग होतो असो तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे PYQ च्या आधारे जुने नियम चांगली तयारी होतात. जुन्या नियमांच्या आधारे तुमचं अंडरस्टँडिंग वाढतं. त्या नियमांवर जर प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तर देता येतात. आणि जर नवीन प्रश्न असेल म्हणजे ज्या नियमांवर प्रश्न आलेले नाहीयेत ते नियम तुम्हाला लगेच कळतात की सर या नियमावर प्रश्न आलेला नाहीये. ते नियम तुम्ही पुस्तकातून चांगले प्रिपेअर करू शकता जेणेकरून त्याच्यावर जरी प्रश्न आला तरी उत्तर देता येईल. त्यामुळे PYQ हे इनडायरेक्टली प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ रूल्स ऑफ ग्रामर.
ग्रामरच्या नियमांचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आपल्याला पीवायक्यू मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे तयारी करायची, लक्षात ठेवायची. दुसरी महत्वाची गोष्ट, व्होकॅब्युलरीची तयारी कशी करायची. व्होकॅब्युलरीची ज्यावेळी तुम्ही तयारी करताय मित्रांनो, आता मी तुम्हाला सुरुवातीला जी काही लिस्ट दिली होती 8-10 टॉपिकची, तर स्टडी करताना पुन्हा एकदा मी सांगतो, प्रथम तर पीवायक्यू घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इडियम आणि फ्रेजेस हा टॉपिक घेतलेला आहे. इडियम ज्यावेळी तुम्ही पीवायक्यू मधून जर घेता, तर लक्षात ठेवायचं, काही विद्यार्थ्यांकडे 11 पासून ते 22 पर्यंतच्या क्वेश्चन पेपरचं बुक आहे, काहींकडे 84 पासून ते 22 पर्यंतच्या पुस्तकांचं बुक आहे. इट्स ओके, जे आहे ते आता वापरा, नवीन घेण्याचे काही जास्त भारगणित पडू नका, मेन्सच्या विद्यार्थ्यांनी तरी. मग आता आपल्याला काय करायचंय, की तुम्ही या तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये इथून मागे कुठल्या इडियम्स येऊन गेलेले आहेत, त्या इडियम वर प्रश्न तयार कसा झालेला आहे, मग ते व्यवस्थितपणे समजून घ्या. आणि लक्षात, जेणेकरून पीवायक्यूच्या आधारे मित्रांनो मी तुम्हाला लिहून देतो पहा, तुमच्या किमान, लक्षात ठेवायचं, तुमच्या किमान 300 इडियम्स का ज्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, 300 इडियम्सच्या तुमच्या पीवायक्यूच्या आधारे प्रिपेअर्ड होतात. आता तुम्ही फ्रेजल वर्ब जर घेतल्या, तर किमान तुम्हाला सांगतो 120 फ्रेजल वर्ब हे तुमच्या पीवायक्यूच्या आधारे तयार होतात, म्हणजे प्रिपेअर्ड होतात. मग आता प्रश्न पडतो की उरलेल्यांचं काय करायचं. प्रथम तर पीवायक्यूच्या आधारे जर तुम्ही इडियम घेतल्या, मग उरलेले आपल्या बुक मधून जे आहे, त्याला उरलेले जे काही तुमच्याकडे साधारणतः 20-25 दिवस असतील, याच्यामध्ये डेली मी तुम्हाला सांगतो, मुलं काय करतात की 300-400 इडियम आहे ना, एकदा बसला का पाठदिशी वाचून टाकायचं. हा मूर्खपणा करू नका, ही चुकीची मेथड आहे. लक्षात ठेवा, माझं पुस्तक आहे, मी जवळपास 2.5 वर्ष घातली त्या पुस्तकासाठी, अनुभव आहे माझा, तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, जर तुम्हाला 400 इडियम्स प्रिपेअर करायच्या पुन्हा एक्झाम साठी शेवटच्या टप्प्यामध्ये, या 400चं 15 दिवसामध्ये कॅटेगरायझेशन करा. साधारणतः 30-25-30-25-30 घ्या आणि डेली 25-30 व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली 10-20 मिनिटाचा हे करून तुम्ही वाचत चला. थोडे थोडे वाचायचे, म्हणजे सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवार पर्यंत साधारणतः 25-30 वाचत चला. 100 झाले ना, तर लगेच त्या 100चे रिव्हिजन करून टाका. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते, 100 इडियम वाचून झाल्या, तुम्ही डेली 25-30 वाचत गेल्या, 100-120 वाचून झालेले आहेत, तर त्याच्या पुढच्या दिवशी त्याचे रिव्हिजन करून टाका, जेणेकरून त्या 2-4 दिवसाच्या काळात जे थोडं विसरल्यासारखं वाटते, त्याची तुमची तयारी होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे घटक करायचे. 120 तुमच्या फ्रेजल वर्ब पाठ झालेले आहेत, वाचून झालेले आहेत, समजून झालेले आहेत. आता आयोग काय करतं की एकच क्रियापद घेतं आणि एका क्रियापदापासून तयार झालेल्या 4 फ्रेजल वर्ब मॅच द फॉलोइंग पेअर ह्या टाईप खाली विचारलं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 30 क्रियापद फार तर असतात तुमच्याकडे. ह्या 30 क्रियापदांवर वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेजल वर्ब येतात. तर ज्या नियमांवर, ज्या फ्रेजल वर्ब ऑलरेडी ज्या क्रियापदांवर फ्रेजल वर्ब येऊन गेलेले आहेत, प्रथम तर ती क्रियापद करा. लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल लुक ऍट, लुक इनटू, लुक डाऊन अपॉन, 4 आलेले आहेत. लुक हे क्रियापद आहे, बरोबर आहे का. ब्रिंग आहे, ब्रिंग ऍट, ब्रिंग डाऊन वगैरे. तर ब्रिंग आहे, पुट आहे, कट आहे. असे तुम्ही काय करायचं, डेली 2-2 क्रियापद घ्या आणि त्या क्रियापदापासून तयार झालेल्या सगळ्या फ्रेजल वर्ब पुन्हा एकदा बारकाईने समजून घ्या. हा घटक स्टार्ट टू एंड व्हायला फार तर तुम्हाला 20 दिवस लागतील, व्यवस्थितपणे करता येईल. त्याच पद्धतीने तुम्ही एक स्टेप बाय स्टेप बाकीचे घ्या. त्याच्यानंतर वर्ड्स ऑफ कन्फ्यूज सारखा टॉपिक आहे. याच्यामध्ये काही जोड्या आहेत शब्दांच्या, त्या वारंवार येऊन गेलेल्या आहेत, पण ज्या उरलेल्या ऑड आहेत त्या बारकाव्याने करून ठेवा. आता ज्या रेफरन्स बुक मध्ये ऍटलीस्ट तेवढं जरी केलं तरी ह्या स्टेजला इनफ आहे. खूप असं फार नवीन शोधण्याचा प्रयत्न न करू. ज्या तुमच्या बुक मध्ये आहेत त्या बारकाव्याने स्टडी करून ठेवा, जेणेकरून त्या शब्दाचं स्पेलिंग काय, त्या शब्दाचा अर्थ काय, त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसा होतो हे बारकाव्याने तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवता येतं, पाहता येतं आणि अप्लाय करता येतं. त्यामुळे सिस्टमॅटिकली व्यवस्थितपणे तुम्ही वेळेचं नियोजन करून अभ्यासाला व्यवस्थितपणे दिशा द्यायची. आणि कॉम्प्रिहेन्शन जसं मी तुम्हाला आता सांगितलं मित्रांनो, आता रिस्क उचलायची नाहीये कुणीच. दररोज एक कॉम्प्रिहेन्शन, तुम्ही सकाळी घ्या, दुपारी घ्या, रात्री घ्या, तुम्हाला जितका वेळ मिळेल तसं दररोज एक पॅराग्राफ तुम्ही सॉल्व्ह करून पाहत चला. साधारणतः परीक्षेपर्यंत 25-30 पॅराग्राफ तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे, लक्षात ठेवायचे मिनिमम, जेणेकरून तुमच्याकडं अंडरस्टँडिंग, प्रश्न विचारण्याच्या पद्धती, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, माहिती कशी काढायची, माहिती वाचायची कशी, त्या माहितीच्या आधारे उत्तर कशी द्यायची, ह्या सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टी आहेत. ह्या अंडरस्टँडिंगशी रिलेटेड आहे. ह्या अंडरस्टँडिंग एट अ टाइम वाढत नाही. थेरॉटिकल पार्ट समजून उपयोग नाही, ते प्रॅक्टिकली जर करून पाहिलं तर अंडरस्टँडिंग वाढते आणि त्या अंडरस्टँडिंगच्या आधारे तुम्ही उत्तर देताय.
हे करता विसरू नका. आता हे माझं पुस्तक आहे, जर तुम्ही अजूनही तो तुमच्याकडे जर हवं असेल तर हे तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या विशेष करून ह्या पुस्तकामध्ये जे मी मांडणी केलेली आहे ही जरा युनिक आहे. वेगळ्या पद्धतीने ह्या पुस्तकामध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे. खूप फायदा होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी राज्यसेवेसारखे घेतलं होतं, पर्सनली फोन करून सांगितलं सर आम्हाला या पुस्तकाचा फायदा झालेला आहे. ट्राय करा, वापरून बघा. याच्यामध्ये काही नवीन नाहीये, परंतु निश्चित नवीन पद्धतीने याच्यामध्ये मी मांडणी केलेली आहे. आता जो पॅराग्राफ याच्यावर मी 2 मिनिटं बोलतो मित्रांनो. पॅराग्राफवर हे 8 बी घटक या ठिकाणी दिलेत बघा. आता या ठिकाणी अगदी तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. या 8 वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आयोग याच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारत नाही. जसं आहे, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज, ज्याला आपण सेंट्रल थीम म्हणूया, याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं सीसॅटला विचारतात, बरोबर. मिनिंग ऑफ अ पर्टिक्युलर वर्ड ऑर फ्रेज, हा एखादा तरी एक किंवा दोन प्रश्न तरी तुमचे व्होकॅब्युलरी सारख्या घटकावर राहतात. एखादा इम्पॉर्टंट वर्ड असो त्याला सिनोनिम, त्याला अँटोनिम, फ्रेजल वर्ब असेल त्याला एखादा सिमिलर मिनिंगचं तुम्हाला शोधायचं. एखादा प्रश्न राहू शकतो. अन आयडिया इम्प्लाइड इन द पॅसेज, दडलेला अर्थ, वाक्यामध्ये जो दडलेला आहे असा अर्थ, म्हणजे ऑथरला याच्यातून काय सांगायचंय, काय स्पष्ट करायचंय, अशा स्वरूपाचा प्रश्न हा तुम्हाला विचारला जाईल. तर हा जो काय घटक आहे हा तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. अँड आयडिया नॉट इम्प्लाइड इन द पॅसेज, याच्यावर देखील तुम्हाला आताच्या याच्यामध्ये प्रश्न 100% विचारला जाईल. अँड ऍप्लिकेशन ऑफ द पॅसेज, याच्यावर देखील विचारला जातो. लॉजिक लावून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. या 3 घटकांवर आयोग सध्याच्या याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारते सगळं. त्याच्यानंतर समथिंग ट्रू ऑफ द पॅसेज, समथिंग नॉट ट्रू ऑफ द पॅसेज, म्हणजे प्रश्न दिला जातो कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली तुम्हाला 2 किंवा 3 वाक्य दिली जातात. पॅराग्राफच्या अनुषंगाने कुठलं वाक्य बरोबर आहे आणि कुठलं वाक्य चुकीचं आहे याच्यावर देखील प्रश्न येतो. शक्यतो तुम्हाला हा घटक जो आहे टायटलवर प्रश्न येणार नाहीये, कारण हा जनरली जास्त येत नाहीये. पण सीसॅट मध्ये जेवढे 12-13 पॅराग्राफ येतात त्यातलं एखाद्या टायटलवर विचारलं जातं. हे जनरली कॉलेज लेवलच्या सिलेबस मध्ये असतं, परंतु हा घटक तुर्तास तरी ओमिट करा. पण उरलेले जे 7 आहेत हे व्यवस्थितपणे तुम्ही पॅराग्राफ रीड करत असताना, समजून घेत असताना ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. उपयोग होणार म्हणजे होणार. नेक्स्ट बघायचं, आता मी तुम्हाला काही प्रश्न दाखवतो तुम्हाला. तसं राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आली होती 2021 मध्ये, त्याच्यामध्ये बघा काय इनोव्हेशन कसं झालेलं आहे, प्रश्न कसे विचारले. मी तुम्हाला काही प्रश्नांचं स्वरूप सांगतोय. बघायचं, चूज द सेंटेन्स विथ अ मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. आता पॅराजम्बोलो प्रश्न आहे, असा प्रश्न जास्त आलेले नाहीयेत, त्यामुळे येणाऱ्या पेपरमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण आता काय करतील, इथं एकच वाक्य दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं, बरोबर. हा ऍडजेक्टिव्हचा पण प्रश्न आहे, पॅराजम्बलचा म्हणण्यापेक्षा ऍडजेक्टिव्हचा प्रश्न आहे. या घटकावर प्रश्न नव्हता आलेला, आता पहिल्यांदाच आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मग जर तुमच्या वाक्यात असं आलं, आपण ऍडजेक्टिव्ह वाचतो, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह टाईप काय, ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराचा वाक्यात उपयोग करायचा इथपर्यंत वाचतो. प्रश्न आयोग जरा वेगळाच विचारला की जर तुमच्या वाक्यात नामाच्या अगोदर 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍडजेक्टिव्ह आले तर त्यांचा क्रम कसा लावायचा. आता हा सिलेबस मध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नाही, काही पुस्तकं आहेत मार्केटमध्ये याच्यामध्ये याचा खूप सुंदरपणे माहिती दिलेली आहे. तुमच्या वाचनात ह्या संकल्पना आल्या पाहिजे म्हणून सांगतो. तुम्ही रीडिंग करताना हे छोटे मोठे नियम आहेत, ज्यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीयेत, हे नियम सुद्धा आत्ताच्या पेपरला करून ठेवा. तुमचा वेळ जाणार नाहीये आणि तुम्हाला 100% यशाची हमी याच्यामधून मिळते. जसे बघा, ही कॅरीड हिज क्लोथ इन अ ब्लॅक हेवी स्टील ट्रंक. ट्रंक हा शब्द या ठिकाणी नाऊन आहे, त्यामुळे निश्चितच त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आल्यामुळे तो शब्द शेवटी पाहिजे होता, ऍडजेक्टिव्ह अगोदर येतं. आता या ठिकाणी बघायचं, इथे एक शब्द ऑलरेडी दिलेला नाहीये, ट्रंक हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आता ट्रंक मध्ये येणार नाही, नामाच्या नंतर ऍडजेक्टिव्ह नको, या ठिकाणी हा इथंच चुकलेला आहे. ट्रंक हा मध्ये घेतलेला आहे, त्याच्या आधी ऍडजेक्टिव्ह त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह अशी पण रचना होत नाही. मग नियम असा आहे, नामाच्या आधी जर 2-3 ऍडजेक्टिव्ह आले त्यांचा क्रम कसा पाहिजे, आधी ओपिनियन लिहून घ्या, वाटत असेल तर ओपिनियननी सुरुवात करायची. नंतर येतं साईज आहे, नंतर फिजिकल क्वालिटी असते, नंतर शेप असतो, नंतर एज आहे, नंतर कलर आहे, त्याच्यानंतर ओरिजिन आहे, त्याच्यानंतर मटेरियल आहे, नंतर टाईप आहे, नंतर नाऊन असतं. आलं लक्षात. ओपिनियन, साईज, फिजिकल क्वालिटी, शेप, एज, कलर, ओरिजिन, त्याच्यानंतर तुमचं मटेरियल आणि टाईप, असा सिक्वेन्स प्रॉपरली असतो. मग कुठले पण 2 शब्द जरी असेल तर या सिक्वेन्स प्रमाणेच तुम्हाला अरेंजमेंट करायची. आता या ठिकाणी बघायचं, ब्लॅक हा कलर आहे,
हेवी साधारणतः आपण म्हणू शकतो फिजिकल क्वालिटी म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही. मग कलर आधी का फिजिकल क्वालिटी आधी, हे जर विचार केलं तर तुमच्या लक्षात येतं कलर हा फिजिकल क्वालिटीच्या नंतर होता. त्यामुळे ही रचना इथं चुकल्यामुळे हे एक चुकलं. हे बाकीचे तसे चुकले असल्यामुळे इथे उत्तर मिळतं. बघा आधी फिजिकल क्वालिटी ती हेवी आहे, नंतर कलर घेतला, नंतर मटेरियल घेतला आणि नंतर नाऊन घेतला. म्हणजे तुम्हाला इथं काय विचारलंय, साधा प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न आलेले नव्हते जास्त, परंतु असे प्रश्न आता विचारायला सुरुवात होते. कारण त्यांना पण माहिती आहे पोरं PYQ पार त्यांनी पाठच करून टाकलेले, त्यामुळे जे याच्यात आलेले नाहीयेत असे पण प्रश्न विचारतात. म्हणून स्टडी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हा एक प्रश्न बघायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट वर आलेला आहे. मित्रांनो मी तुम्हाला आता ठामपणे सांगतो, आज तागायत ह्या नियमावर प्रश्न आलेला नव्हता. लेटच्या नियमावर आजपर्यंत भरपूर प्रश्न आलेले, परंतु या पद्धतीनं आला नव्हता, लक्षात ठेवायचं. आणि याच्यावर जास्त इन्फॉर्मेशन पुस्तकांमध्ये देखील नाहीये, ठराविक 1-2 पुस्तकांमध्ये त्याचे रेफरन्सेस तुम्हाला मिळतात. त्यामुळे बघायचं, द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. आता इन्स्पेक्टर अशांना कमांड देतोय, काय करतोय, कमांड देतोय का जी निश्चित डेड बॉडी असणार आहे, कोणाला त्या डेड बॉडीला टच करून देऊ नका, स्पर्श करून देऊ नका. निश्चित पंचनामा करायचा असणार आहे, त्या बॉडीला टच करू देऊ नका, अशा प्रकारे कुणाला तरी कमांड दिलेली. मग असं काय कमांड तुम्हाला लेटच्या रचनेमध्ये एक्सप्रेस करायचे, तर या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात ठेवायची. ज्यावेळेस वाक्य लेटचं असतं आणि ज्यामध्ये तुम्हाला कमांड जर एक्सप्रेस करायची असेल किंवा जो स्पीकर आहे त्याच्याकडे ऑथॉरिटी जर असेल त्या पद्धतीचं, तर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करताना लेट नाही वापरायचा. या ठिकाणी तुम्ही निश्चितच लक्षात ठेवायचं आहे, दॅट हा शब्द कनेक्टिव्ह करून घेऊ शकता, लेट काढून टाका, नो वन आहे असाच घ्यायचं आणि पुढे ऑज म्हणजे वाक्य क्रियापदाप्रमाणे घ्यायचं आहे. बीच्या नंतर इन्फिनिटिव्ह घ्यायचं 2 + V1 आणि त्याच्यानंतर आपल्याला रचना करून द्यायची लेट वन. आता नेहमी आपण वर्तमानाचा भूतकाळ करतो म्हणून ऑज घेतलेला आहे, ऑज. आणि जे काय इन्फिनिटिव्ह करताना लक्षात ठेवायचं 2 + V1 अशी रचना घ्यायची. याच्यानंतर बीच्या नंतर लक्षात ठेवायचं, आधी बी घ्या, बीच्या नंतर तुम्ही 2 घ्या आणि नंतर V1 ही रचना घ्यायची आहे. इथं बी घेतला, इथं 2 टच घेतलेला आहे, उरलेलं वाक्य जोडून दिलेलं आहे. अशा प्रकारचं वाक्य तुमचं बरोबर येतं, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे, 3 ला मार्क करा. बघा म्हणजे आता तयारी करताना काय करायची, का तुम्ही PYQ घेतलेले आहेत डायरेक्ट इनडायरेक्टचे जेवढे PYQ घेतलेत तेवढे व्यवस्थित बघा, कुठल्या नियमांवर घेतलेले आहेत ते व्यवस्थित बघा, ते नियम प्रिपेअर करा आणि नंतर कुठले नियम राहिलेले आहेत का त्या नियमांवर आयोगाने प्रश्न विचारलेला नाहीये. ऑड सेंटेन्सेस कुठले डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये, जसं ही सेड गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंगचा इनडायरेक्ट स्पीच कसं करायचा, ही सेड मे यू ब्लेस्ड, बरोबर, मे गॉड ब्लेस यू, याचा इनडायरेक्ट स्पीच कसा करायचा. म्हणजे तुम्हाला ऑड वाक्यांचा इनडायरेक्ट स्पीच करता आला पाहिजे, किंवा असे नियम का ज्या नियमांवर आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीये किंवा जे मायनर आहे म्हणून आपण मागे ठेवले ते नियम बारकाव्याने करा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ऍक्सेप्टेड द जॉब. आता हे वाक्य मग ऑलरेडी आहे असं वाक्य पडलेलं आहे, हे वाक्य नवीन नाहीये मित्रांनो, हे वाक्य आहे असं जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये पडलेलं आहे. पण त्यावेळेस काय केलं होतं, तुम्हाला टाईप विचारला होता, कुठली म्हणजे हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, कंडिशन कुठली होती ती. पण आता त्यांनी काय केलेलं आहे की वाक्य कंडिशनल सेंटेन्स तुम्हाला कळलेलं ही इफचा क्लॉज आहे. मग आता हे तुम्हाला माहिती का, जर आपल्याकडे 3 कंडिशन असतील तर कंडिशनची नावं काय आणि कुठल्या कंडिशन मध्ये काळ वापरला जातो लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बघायचं, इफच्या क्लॉज मध्ये पूर्ण भूतकाळ आहे, तर मेन क्लॉज मध्ये वुड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. लगेच लक्षात येतं ही इम्पॉसिबल कंडिशन आहे. आपण अजून दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो समथिंग डिडंट हॅपन इन द पास्ट, जे भूतकाळामध्ये घडायला पाहिजे होतं पण ते घडलं नाही म्हणून आपण बोलतोय, त्याला आपण इम्पॉसिबल कंडिशन असं म्हणूया. त्यामुळे इम्पॉसिबल कंडिशन हे तुमचं उत्तर आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रश्न कसे आलेले आहेत, फिल इन द ब्लँक साठी आलेले. या ठिकाणी तुम्हाला एकतरच या ठिकाणचं क्रियापद असतं किंवा या ठिकाणचं क्रियापद असतं. क्रियापद तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला द्या, वाक्य कुठल्या याच्या टाईपचं आहे ते तुम्हाला विचारलं जातं. पण या ठिकाणी असे प्रश्न कमी आलेत, मी आले नाही असं म्हणत नाही, पण असे प्रश्न कमी आले होते म्हणून एक इनोव्हेटिव्ह प्रश्न तुम्हाला टाकलेला आहे. त्यामुळे इफच्या क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ असेल तर रिअल कंडिशन असते, पॉसिबल कंडिशन असते, लाईकली कंडिशन असते. मग ती कंडिशनची नावं तुम्ही लक्षात ठेवा, कुठल्या नावामध्ये कुठल्या प्रकारचं क्रियापदाचं रूप येतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन इफचा क्लॉज आहे
हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, लक्षात ठेवायचं. मग इफ व्यतिरिक्त अजून कुठले कंजंक्शन येतात? इफ आहे, अनलेस आहे, प्रोव्हाइडेड दॅट आहे, ऑन कंडिशन दॅट आहे, त्याच्यानंतर इन केस आहे. हे सगळे उरलेले प्रिपोजिशन कंजंक्शनवर प्रश्न जास्त आले नाहीये. मग आता इफ आणि अनलेसच्या व्यतिरिक्त जे बाकीचे कंजंक्शन आहे, त्या बाकीचे कंजंक्शनला डोळ्याखालून चांगलं घालून ठेवा. त्यावेळी लक्षात आलं पाहिजे हे कंजंक्शन देखील कंडिशनल सेंटेन्स मध्ये वापरले जातात, पण त्याच्यावर प्रश्न नाहीये. हे आता करून ठेवा. बरोबर आहे. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग. आता या ठिकाणी काय केलेले बघायचं, आता आयोगाचाच प्रश्न आहे हा. या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्हाला की अशांना प्रेपोजिशनचा वापर करायला विचारलेला आहे. मग असं बरोबर येतं का बघा? प्रोहिबिटेड फ्रॉम डुईंग समथिंग रचना बरोबर आहे. प्रोहिबिटेडच्या नंतर नेहमी असं वाक्यामध्ये अशांना फ्रॉम येत असतो आणि पुढे तुम्ही जरंड वापरू शकता. नायदर प्राईड नॉर प्राईड हा तुमचा टॉपिक कुठला आहे? हा झाला तुमचा प्रेपोजिशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. नायदर प्राईड नॉर प्राईड हा झाला तुमचा अग्रीमेंटचा टॉपिक आहे. नायदर नॉरने जेव्हा दोन नामं जोडली जातात, येणारे क्रियापद दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणे बदलतं. बरोबर आहे. कमिटी हा अग्रीमेंटवरच आहे, पण तुम्हाला माहिती आहे कमिटीवर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले. मग आता कमिटी हा शब्द कलेक्टिव्ह नाऊन आहे. याचा दोन प्रकारे वापर केला जातो. एक सिंगल अनडिवाइडेड बॉडी, ज्यावेळेस एकच ग्रुप म्हणून विचारला जातो क्रियापद एकवचनी घ्या. पण आपण म्हणू शकतो की कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल, त्यामुळे प्रत्येकाचा त्या गटामधील प्रत्येकाचा स्वतंत्र विचार होतो, त्यावेळी ते नाम अनेक वचनी येत असतं. मग आता कमिटीच्या व्यतिरिक्त या नियमात अजून कुठले शब्द तुमच्या पुस्तकात आहेत? त्या नियमांवर त्या शब्दांवर प्रश्नच नाही आलेले जास्त. दोन किंवा तीनच शब्द, ज्युरी आलेला आहे, कमिटी आलेला आहे, जास्त प्रश्न सापडत नाही. मग बाकीचे जे शब्द आहेत तुमच्या लिस्टमध्ये, ते लिस्ट मधले बाकीचे शब्द आता करून ठेवा, जेणेकरून कमिटी ज्युरी सारखे शब्द इथून मागे येऊन गेलेले, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे ते शब्द तुमचे पाठ झालेत. पण आता बाकीच्या शब्दांवर जर प्रश्नच नाहीये, तर तुम्ही तुमच्या एखाद्या रेफरन्स बुक म्हणजे तुम्ही यूज करताय त्या रेफरन्स बुक मधून किंवा क्लासच्या नोट्स मध्ये बाकीचे शब्द ऍटलिस्ट लक्षात ठेवा की ते शब्द सुद्धा याच नियमाच्या आधारे सॉल्व्ह करता येतात. म्हणून साठी तुमचे उत्तर या ठिकाणी तुमचे निघतात. आलं लक्षात? त्यामुळे मला प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला समजायचंय. त्याबरोबर आता पंक्च्युएशन सारख्या घटकावर देखील प्रश्न नेहमी विचारला जातो. वेगवेगळे पंक्च्युएशन कधी कधी काय करतात की वाक्यात त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन विचारतात. तर आता लक्षात ठेवायचं, आता जेवढे पंक्च्युएशन्स आहेत प्रत्येक पंक्च्युएशनचा उपयोग कुठं केला जातो, थेरॉटिकल पार्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्या थेरॉटिकल लेवलला पंक्च्युएशनवर प्रश्न विचारला जाईल, हे पण एक लक्षात ठेवायचं. ही खूप पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर आता एक तुम्हाला सांगणं आहे की मित्रांनो, की चेंज द वाईज सारखा एक घटक असा आहे की जवळपास मी सगळं जवळपास सांगतो, जवळपास 90% जेवढे नियम तुम्ही चेंज द वाईजचे पाहिलेले त्या नियमांवर आयोगाने इथून मागे प्रश्न विचारलेले आहेत. मग आता जे उरलेले जे नियम आहे, फॉर एक्झाम्पल इन्फिनिटीचा चेंज द वाईज कसा करायचा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. आतापर्यंत सगळे बघा अशी सिंपल सेंटेन्स दिलेली. सिंपल सेंटेन्स मध्ये एकच फायनाइट वर्ब असतं, तर तुम्ही पॅसिव्ह वाईज करताय. बरोबर आहे. आता कंपाऊंड सेंटेन्सचा पॅसिव्ह वाईज कसा करायचा, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा पॅसिव्ह वाईज कसा करायचा, हे लक्षात ठेवा. आणि एक नियम, जर सिंपल सेंटेन्स असेल, लक्षात ठेवायचं, तर सिंपल सेंटेन्सचा पॅसिव्ह वाईज करताना फक्त मेन व्हर्बचा किंवा एकच क्रियापदाचा पॅसिव्ह वाईज करायचा. कधी कधी काय होतात, वाक्यामध्ये मेन व्हर्ब पण असतं आणि इन्फिनिटिव्ह पण असतं. आपण नियम ऐकताना काय केलंय, मेन व्हर्बचा पॅसिव्ह वाईज कसं करायचं ते पण शिकलेलो आहे. एक नियम असा आहे, इन्फिनिटिव्ह असेल वाक्यात, इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह वाईज कसा करायचा ते पण शिकलेलो आहे. डबल ऑब्जेक्ट असेल तर पॅसिव्ह वाईज कसं करायचं हे पण शिकलेलो आहे. पण जर दोन क्रियापद आहे, एक मेन व्हर्ब आणि एक इन्फिनिटिव्ह, पण वाक्य जर सिंपल असेल तर एकाच क्रियापदाचा पॅसिव्ह वाईज करावा लागतो. दोन्ही क्रियापद जर पॅसिव्ह वाईज केलं तर वाक्य चुकणार आहे. पण जर वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असेल तर दोन प्रकारे पॅसिव्ह वाईज करा दोन्ही क्रियापदांचा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल तर तिथं पण क्रियापदाचा वापर करावा लागतो. दुसरी गोष्ट, चेंज द वाईज म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहेत. लक्षात ठेवा माझं वाक्य, चेंज द वाईज मध्ये ऍक्टिव्ह वाईज मधली वाक्य जर निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह वाक्याचा चेंज द वाईज कसा करायचा, या टॉपिकवर या घटकावर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे चेंज द वाईज मध्ये जे निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह वाक्य आहेत, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, ही डिड नॉट गिव्ह मी अ गिफ्ट, त्यानं मला गिफ्ट दिलं नव्हतं. डिड नॉट गिव्ह मी अ गिफ्ट, डिड नॉट आला, याचा चेंज द वाईज कसा करायचा, म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळं जे ऑड नियम आहे ते आता बारकाईने करा. जे येऊन गेलेले सारखे सारखे येऊन गेले मित्रांनो, त्याला रिवाइज करा आणि पुढे चला. जे राहिलेले ते घटक करा अभ्यासामध्ये आणि प्रत्येक टॉपिकच्या लेवलला बॅलन्सिंग करून ठेवा.
आलं लक्षात. शाल आय बिगिन द डिस्कशन यामध्ये इनडायरेक्ट स्पीच करताना या ठिकाणी कोण कुणाच बोललेलं आहे हेच मांडलेलं नाहीये, परंतु आपण या ठिकाणी तसं गृहीत धरू शकतो. शाल हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आलेला आहे, वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आहे, म्हणजे कोणतरी एखाद्याला सजेस्ट करत आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्ही निश्चितच प्रश्नार्थ वाक्यामुळे आपण एक अंदाजे आपण ही हा शब्द घेऊ शकतो, ही थर्ड पर्सन केलं ही. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट करताना वाक्य प्रश्नार्थ काय म्हणून रिपोर्टिंग वर्ब घेतलं आज, शाल हे हेल्पिंग वर्ब आहे म्हणून इफ किंवा वेदर पैकी घेतलं, आयचं थर्ड पर्सन घेतलं, शालचं शुड मध्ये रूपांतर केलं आणि बिगिन द डिस्कशन उरलेलं वाक्य जोडून दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि वाक्य शेवटी पूर्णविराम दिलेलं आहे. बऱ्याच वेळा कोण बोललेला आहे याचा उल्लेख जरी नसेल तरी इनडायरेक्ट स्पीच बनतो. व्यवस्थितपणे बघा तुमची उत्तरं निघतात. ठीक आहे. आता इफचा क्लॉज आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे की इफच्या क्लॉज मध्ये कुठला काळ असतो तर मेन क्लॉज मध्ये कुठला काळ आहे. ह्या काळांचा कॉम्बिनेशन पुन्हा चांगल्या पद्धतीने तयारी करून ठेवा. हा एक असा टॉपिक आहे की या क्लॉज मधील प्रत्येक नियमावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे नियम बारकाईने बघा, कंडिशनची नावं समजून घ्या आणि याच्या पलीकडे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या कंडिशनल सेंटेन्स मध्ये इफ आणि अनलेस वर प्रश्न आलेले आहेत, पण इफ आणि अनलेसच्या व्यतिरिक्त अजून जे काही कंजंक्शन्स आहेत कंडिशनल सेंटेन्स मध्ये त्याच्यावर बाकी जास्त प्रश्न आलेले नाही, 2-3 प्रश्न फार फार आलेले आहेत. मध्ये बाकीचे जे कंजंक्शन्स आहेत ह्या टॉपिक मधले ते आता प्रिपेअर करून ठेवा. हा महत्वाचा घटक आहे, आलं लक्षात. याच्यानंतर तुम्हाला एक अजून महत्वाचा घटक इंट्रोड्यूस करतो ते म्हणजे सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सच्या रचना ओळखायच्या. तुम्हाला वाक्य दिली जातात, एक वाक्य, 2 वाक्य, 3 वाक्य, कधी कधी 4 वाक्य दिली जातील. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स किती, कंपाऊंड सेंटेन्स किती, सिंपल सेंटेन्स किती हे विचारलं जाईल किंवा एका वाक्याचं सिंपल बनवा, कॉम्प्लेक्स बनवा, कंपाऊंड बनवा. हा घटक जास्त नव्हते आले, परंतु इथून पुढच्या पेपरमध्ये 100% याच्यावर प्रश्न पडणार म्हणजे पडणार. त्यामुळे सिंपल वाक्य कसं ओळखायचं, कंपाऊंड कसं बनवायचं आणि कॉम्प्लेक्स कसं बनवायचं या टॉपिकला काळजीपूर्वक वापरून घ्या. याच्यावर मी हवं तर एखादा युट्यूबला लेक्चर पण टाकतो, तुमचा चांगल्या पद्धतीने स्टडी होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न बघायचं. इट इज पीटी हा झाला तुमचा एक मेन क्लॉज. काय पीटी आहे, दॅट वी शुड हॅव अंडरगो दिस डिग्रेस. या ठिकाणी तुमचा हा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ऑन हॅव्हिंग टू अंडरगो दिस डिग्रेस इज अ पीटी. हा पूर्ण जो वाक्याचा भाग आहे हा फ्रेज आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये क्रियापदच आलेलं नाहीये, ही संपूर्ण फ्रेज आहे. ज्यावेळेस एखादी संपूर्ण फ्रेज वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येते त्याच्यानंतर तुमचे क्रियापद आलेले आहे. त्यामुळे क्रियापदाच्या अगोदर संपूर्ण फ्रेज ज्यावेळेस कर्ता म्हणून येतं ते नाउन क्लॉज असतं मित्रांनो. सॉरी, आता संपूर्ण फ्रेज आलेली आहे. आता हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, नंतर एकच क्रियापद आलेले आणि एकच क्रियापद पुढे भाग दिलेला आहे. याला फ्रेज म्हणायचं, सॉरी याला क्लॉज नाही म्हणायचं, याला फ्रेज म्हणायचं. नाउन क्लॉज असतं त्याच्यामध्ये क्रियापद आलं असतं. संपूर्ण फ्रेज वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आल्यामुळे हे वाक्य सिंपल आहे, कॉम्प्लेक्स नाही. त्यामुळे ओनली याला तुम्हाला मार्क करून द्यायचं होतं. अशा पद्धतीने प्रश्न आहेत बघा. हे अग्रीमेंट सारख्या घटकावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, हे तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. या ठिकाणी बघायचं नायदर ऑफ म्हणजे हा पण नाही तो पण नाही. नायदर ऑफच्या नंतर येणार नाम अनेक वचनी येतं पण क्रियापद एक वचनी येतं, हे वाक्य बरोबर आहे. ईच ऑफ याच्यानंतर येणार नाम अनेक वचनी येतं पण क्रियापद एक वचनी येतं, हा पण नियम तुमचा बरोबर आहे मित्रांनो. एव्हरी वन ऑफ, आता हा जो नियम आहे याच्या बाबतीत थोडंसं व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. एव्हरी वन ऑफ दीज वर्कर्स, एव्हरी वन हा शब्द आपल्याला सेपरेट दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. याला एकत्रित घेतला असतं जास्त योग्य झालं असतं. याच्यानंतरच लक्षात ठेवायचं आहे की जे क्रियापद आहे याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर, वन ऑफच्या नंतर येणार नाम अनेक वचनी येतं पण क्रियापद एक वचनी येतं, हे वाक्य देखील तुमचं चुकलेलं आहे. त्यामुळे ए आणि बी तुमचं बरोबर येतं. ह्या पद्धतीने तुमची उत्तरं तुम्हाला शोधायची होती, बरोबर आहे. ही वॉज द डॉट डॉट टफ गाय. आता तुम्हाला कधी कधी काय केलं तर असे प्रश्न विचारले जातील बघायचं की या ठिकाणी तुम्हाला एखाद्या फिल इन द ब्लँक साठी तुम्हाला एखादा शब्द भरायचा आहे. तो नाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, व्हर्ब असेल, ऍडव्हर्ब असेल. मग तो तुम्हाला या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह जर वापरायचा असेल तर असे वेगवेगळे शब्द दिले जातील. शब्द एकच आहे, त्याचे वेगवेगळे फॉर्म दिले जातात, लक्षात ठेवा. बघा क्वांटंट हा एकच शब्द आहे पण त्याचे वेगवेगळे फॉर्म दिलेले आहेत. गाय हा शब्द नाऊन आहे, टफ ऍडजेक्टिव्ह अजून एक ऍडजेक्टिव्ह आलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता इथे ऍडजेक्टिव्ह बसणारा प्रॉपर शब्द तुमचा क्वांट एसेन्शियल. मग हा शब्द ऍडजेक्टिव्ह बरोबर या ठिकाणी रिप्लेस करता येतो. मग हा बसणार नाहीये, हा का बसणार नाहीये, त्यामुळे शब्द एकच आहे, त्याचे फॉर्म वेगवेगळे, ते तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी भरायचे. यासाठी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच चांगला तयारी करून ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं.
हे अगदी कॉमन आहे बघायचं. जसं तुम्हाला माहिती की जसं एखाद्या प्रश्नाचा टाईपच कुठला आहे, म्हणजे हा प्रश्न कुठल्या घटकावर हेच जर कळत नसेल तर मित्रांनो त्या प्रश्नामध्ये जे वाक्य दिलेले ते कीवर्ड शोधा. बघायचं, वी यूज अ पेपर टू राईट ऑन, आयर्न इज अ व्हेरी युजफुल मेटल, आय हॅड मॅक्रॉनी फॉर ब्रेकफास्ट आणि व्हॉट अ इग्नोरंट मॅन ही इज. चौथं वाक्य एक्सक्लामेटरीचं आहे, पण वाक्यात शब्द दिलेला आहे इग्नोरंट. इग्नोरंटच्या आधी वाक्याची सुरुवात, शब्दाची सुरुवात आहे ही ऑवेल नव्हते, या ठिकाणी अँड पाहिजे होता, ए दिल्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. लगेच कळलं हे आर्टिकल मधलं वाक्य आहे. बरोबर, आय हॅड मॅक्रॉनी फॉर ब्रेकफास्ट, हे आपण हे ब्रेकफास्टच्या एका जेवणाचं नाव आहे. जेवणाच्या नावाच्या आधी आर्टिकल येत नाही, त्यामुळे हे वाक्य तुमचं बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आयर्न इज अ व्हेरी युजफुल मेटल, आयर्न ही मटेरियल नाऊन, याच्या आधी आर्टिकल येत नाहीये. मेटल हे कॉमन नाऊन आहे, एकवचनी असल्यामुळे त्याच्या अगोदर आर्टिकल येतं, हे वाक्य बरोबर आहे. पेपर हा जो शब्द आहे हा मटेरियल नाऊन आहे, पेपर नाऊनच्या आधी आर्टिकल येणार नाहीये, त्यामुळे हे वाक्य चुकलेले आहे. आर्टिकल घ्यायचं असेल तर अ शीट ऑफ पेपर अशी रचना करावी लागली असती, ही वाक्य देखील चुकलेले आहे. त्यामुळे बरोबर काय चुकीचं काय लगेच कळतं, अरे हा आर्टिकलचा टॉपिक आहे. पण आर्टिकलचा टॉपिक तुम्हाला समजणार नाही, आता इतकं इनोव्हेशन त्याच्यामध्ये दिलेले. 4-4 वाक्य दिली जातात, त्यातली बरोबर कुठली चुकीची कुठली, इथं तुमचा कॉम्प्लिकेशन वाढतं. इथं बरोबर तुम्हाला पर्याय दिले जातात, त्या पर्यायांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात असतं. हे वेळ खाऊ टाइम कन्झ्युमिंग टॉपिक आहेत, परंतु जर याच्यावर एकच रामबाण उपाय, तयारी चांगली करून ठेवा, नियम चांगले समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला उपयोग होईल. आलं लक्षात. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट आणि इनकरेक्ट अशा वेगवेगळ्या अँगलनी आयोग नेहमी प्रश्न विचारतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे असे ज्यावेळेस घटक येतात ना, त्यावेळेस विशेष काळजी घ्यायची आपल्याला की कशा पद्धतीने तयारी करायची. बरोबर आहे. त्यामुळे हा जो काही घटक आहे करेक्ट इनकरेक्ट, हा आता तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला पासही करून देईन आणि फेलही करून टाकेल. पासच व्हायचंय, लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनसाठी कॉमन इरर समजण्यासाठी प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक छोटे छोटे समजून घ्या. इफ युअर ब्रेसेस इज लूज, हा अनेक वचनी शब्द आहे, या ठिकाणी क्रियापद देखील अनेक वचनी पाहिजे होतं, एक वचनी असल्यामुळे वाक्य चुकलं. दिस प्रिमायसेस लुक टू बिग, प्रिमायसेस म्हणजे घर, घराभोवतीचा परिसर, अनेक वचनी करताय म्हणून क्रियापद देखील अनेक वचनी आले. दिस अनेक वचनी, नाम अनेक वचनी, क्रियापद देखील अनेक वचनी, वाक्य बरोबर आहे. द ओल्ड आणि द यंग. मित्रांनो ऍडजेक्टिव्हच्या आधी जर तुमच्या वाक्यामध्ये द आर्टिकल आलं, जसं द ओल्ड, द यंग, द डीप, द ब्लाइंड, द स्ट्रॉंग, द वीक वगैरे, तर हे विशिष्ट लोकांचा एक समुदाय किंवा गट असा उल्लेख करतं. ते आहे असं अनेक वचनी आहे, त्यामुळे त्याच्यानंतर किंवा आधी येणार क्रियापद अनेक वचनी पाहिजे. आणि या ऍडजेक्टिव्हला अजिबात यस किंवा यस प्रत्यय लावायचं नाही, कारण आहे असं ते अनेक वचनी आहे, हे वाक्य देखील बरोबर आहे. लक्षात. त्यामुळं या पद्धतीनं आपली उत्तर जी आहेत ना, ही आपली तुमची बरोबर आली पाहिजे, लक्षात ठेवायची. असे प्रश्न आयोग नेहमी विचारतं. समजून घ्या नक्की प्रश्नाचं स्वरूप कसं असतं ते. इथं प्रोव्हर्ब सारख्या घटकावर आयोगाने आजपर्यंत कमी प्रश्न आलेले आहेत, परंतु आले नाही असं नाही, आलेले आहेत. आता चांगलं करून ठेवा येणाऱ्या पेपरमध्ये. फिल इन द ब्लँक्स मध्ये बघा, द डॉट डॉट कॉलिंग द डॉट डॉट ब्लॅक, सगळ्यांनाच माहिती आहे, ही अतिशय इम्पॉर्टंट आपल्या असणं प्रोव्हर्ब आहे, सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण म्हणू शकतो. आता बघायचं या ठिकाणी, आता आपण म्हणजे जस्ट मिनिट, हा ज्यावेळेस हा जो घटक तुमच्या वाक्यामध्ये येतो ना, त्यावेळेस वाचन चांगलं पाहिजे. जसं बघायचं, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक, अशा प्रकारचे दिले, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. आता याचा आपण अर्थ करतो की दिव्याखाली अंधार आपण म्हणूया, बरोबर आहे की नाही. आपल्याकडे काही नसतं पण आपण दुसऱ्याला नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो, दिव्याखालीच अंधार आहे आपण म्हणतो. प्रोव्हर्ब भरपूर आहेत, व्यवस्थित करून ठेवा, ऍटलीस्ट ज्या तुमच्या रेफरन्स बुक मध्ये आहेत तेवढ्या करून ठेवा. ते फिल इन द ब्लँक्स लाईन, त्याचा मिनिंग विचारला जाईल, त्याचा वाक्यात उपयोग करून देईल असं विचारलं जाईल. 3-3, 4-4 पद्धतीनं तुम्हाला विचारलं जातं, तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. एका गटामध्ये अशा रीतीनं तुमचं हे आहे, सगळ्या फ्रेजल वर्ब आहेत, इडियम प्रोव्हर्ब असतील. आणि जो दुसरा जो गट आहे, त्या दुसऱ्या गटामध्ये तुम्हाला त्याचे मिनिंग असतील, हे तुम्हाला या ठिकाणी मॅच करता आले पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न असतो, लक्षात ठेवायचा. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, व्होकॅब्युलरी असा एखादा शब्द येतो, एका शब्दाचे वेगवेगळे मिनिंग असतात, लक्षात ठेवायचं. एका शब्दाला एकच डिक्शनरी मिनिंग नसतो, तुम्ही चेक करा. शब्द एक आहे, त्याचे कॉन्टॅक्ट प्रमाणात 3-3, 4-4 अर्थ निघतात. मग या वाक्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या शब्दाचा मिनिंग कुठला, हे पर्यायांमधून तुम्हाला शोधायचंय. हे खूप छान प्रश्न आहे, याच्यावर खूप इनोव्हेशन होऊ शकतं. त्यामुळे या घटकावर लक्षात ठेवायचं, वन वर्ड हॅव्हिंग डिफरंट मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट. या घटकावर येणाऱ्या पेपरमध्ये 100% तुम्हाला प्रश्न पडेल.
त्यामुळे शब्द व्यवस्थितपणे समजून घ्या की कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये शब्द आलेले आहेत. इथं तो शब्द आता तुम्ही काही नवीन जास्त पाहणार नाही, पण ऍटलिस्ट लक्षात ठेवायचं की आपल्या रेफरन्स बुक मध्ये काही लिस्ट आहे, ती लिस्ट चांगली प्रिपेअर करा आणि शब्द कॉन्टॅक्ट प्रमाणे त्याचा मिनिंग शोधायचा कसा हे जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या आधारे समजून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला मॅचिंग पेअरला जास्त प्रश्न येतील. आता वन वर्ड सारखे प्रश्न पूर्वी फक्त एका शब्द दिला जायचं, त्याला एक फ्रेज दिला जायचं, शब्द दिला जायचं, असे येणार नाही. आता आता असे मॅचिंग पेअर लाईन 3-3, 4-4 शब्दांमधून शोधायचे. जसं समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम, त्याला आपण पॅनाशिया असं म्हणूया. एक्झिस्टिंग फॉर बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड आहे, याला आपण म्हणूया प्रिमॉर्डियल. पेन इन द मसल, याला आपण म्हणू शकतो पेन इन द मसल, हा एक अतिशय महत्वाचा याच्यामध्ये दिलेला आहे. त्याला आपण थोडक्यात असं काय म्हणू शकतो बघायचं, मलायज आपण म्हणू शकतो. आणि अ पर्सन हु हेट्स अदर पीपल, ज्याला आपण मिसअँथ्रोप असं म्हणूया. या पद्धतीने अशी आता त्याच्यामध्ये बघायचं, प्रिमॉर्डियल हा जुना शब्द आहे, मिसअँथ्रोप येऊन गेलेला आहे, पॅनाशिया येऊन गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की 3 शब्द ऑलरेडी पीवायक्यू च्या आधारे सुटतात, एकच हा शब्द माझ्या मते नवीन आला होता तुम्हाला. पण जर 3 शब्द येत असेल तर तुम्हाला उत्तर देणं सगळं सोपं आहे. म्हणजे पीवायक्यू च्या आधारे देखील येणाऱ्या पेपरमध्ये, आता हा 22 चा पेपर आहे, 2022 चा पेपर आहे, जुन्या क्वेश्चन पेपर मधील पीवायक्यू च्या आधारे देखील अशा नवीन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला चुटकीसरशी सॉल्व्ह करता येतात. म्हणून पीवायक्यू वाचायचं, समजून घ्या. आलं लक्षात. कधी कधी तुम्हाला असं वाक्य दिलं जाईल की शब्द एक आहे, त्या शब्दाला सिमिलर मिनिंग शोधायचा, सेम मिनिंग म्हणजे ऑफकोर्स सिनोनिम. कधी कधी अपोजिट मिनिंग विचारलं तर अँटोनिम विचारलं जाईल. पण तुम्हाला एक शब्द ह्या कॉन्टॅक्ट मध्ये वाक्य दिलेला आहे, ह्या कॉन्टॅक्ट मध्ये जो शब्द वापरलेला आहे, या कॉन्टॅक्ट प्रमाणे त्यातलं मिनिंग तुम्हाला शोधायचे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला बघायचं की सेम मिनिंग विचारलंय. तुम्हाला काय विचारलंय? सेम मिनिंग. बघायचं, वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फायबल्स आपण म्हणूया मायनर विकनेस, एखाद्याच्या कॅरेक्टर मधला मायनर विकनेस असो का जो नेहमी क्षम्य असतो, त्याच्याविषयी जास्त कोणी बोलत नाही जास्त. मग इडिओक्रन्सी त्याला आपण म्हणू शकतो विक्षिप्त वर्तन असेल, तो याला बरोबर मॅच होते. फेबल म्हणजे दंतकथा, हा मॅच होत नाहीये. आणि इन्फर्मिटी म्हणजे तोच अर्थ होतो जनरली आपल्याला की एखाद्या व्यक्तीची शारीरिक असेल किंवा मानसिक दुर्बलता. त्यामुळे ए आणि सी याला बरोबर सिनोनिम होत आहेत. त्यामुळे ए आणि सी सारख्या प्रश्नाला उत्तर देऊ शकता. असे प्रश्न येणाऱ्या पेपरमध्ये पडतील. त्यामुळे तयारी करताना थोडं इनोव्हेशन आपल्या रिडिंग मध्ये असलं पाहिजे. आणि लक्षात ठेवायचं, नथिंग विल बी लेफ्ट आउट, कुठलाच घटक माग राहता कामा नये. सिलेबस मध्ये आहे तो प्रत्येक घटक व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली तयारी करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पेपरला तुम्हाला 100% फेस करता येईल. आलं लक्षात. जास्त मला याच्यामध्ये काय बोलायचं नाहीये. थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय की तुमच्या येणाऱ्या जो काही वेळ आहे त्या वेळेचं प्रॉपर नियोजन करा. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट आतापासूनच करा, जेणेकरून जर तुमचं चांगल्या पद्धतीने स्टडी झाली तर मित्रांनो किमान एक्झाम होईपर्यंत 8 ते 10 टेस्ट पेपर सॉल्व्ह करून बघा. टेस्ट पेपर का सॉल्व्ह करायचे? टेस्ट पेपर सॉल्व्ह करण्याचा उद्देश हाच असतो जनरली की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमतं का, जे प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्न भले येतील का नाही तो भाग नंतरचा. टेस्ट पेपरचा उद्देश हा असतो का तुमचा वेळेमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर अटेम्प्ट करता येतात तुम्हाला, आणि वेळेमध्ये सगळे म्हणजे जो काही टाइम आहे तुमच्याकडे त्या टाइम मध्ये सगळा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होतो का हे तुम्हाला कळतं. आणि जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही डॉट दिले त्याच्यामध्ये अॅक्युरसी किती येते. अॅक्युरसी तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी गरजेची असते. त्यामुळे टेस्ट सिरीज उरलेल्या काळामध्ये 100% करा. त्यामुळे अभ्यासामध्ये बॅलन्स ठेवायचा मित्रांनो. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी इंग्लिश शिकवतो म्हणून मी फक्त इंग्लिश विषय बोलतो अशातला भाग नाही. मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, जे विद्यार्थी PSI ची तयारी करतात कायदे हा घटक खूप महत्वाचा आहे. जे STI ची तयारी करतात त्यांच्या दृष्टीने इकॉनॉमिक्स घटक महत्वाचा आहे. जे ASO ची तयारी करतात त्यांच्यामध्ये बाकीचे GS विषय महत्वाचे आहे. मित्रांनो एका विषयावर कधीच रिझल्ट निघत नाही, पण प्रत्येक विषय तुमच्या रिझल्ट मध्ये कंट्रीब्युशन 100% करत असतो. त्यामुळे तुम्ही खूप मेहनती आहात. ज्या अर्थी तुम्ही आता मेन्सला क्रॅक केलेले, मेन्सला आलेला आहात, त्या अर्थी तुम्ही खूप मेहनती आहात. तर माझं एकच चांगलं आहे की प्रत्येक घटक जो तुमच्या सिलेबस मध्ये आहे त्याला व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली तयारी करून ठेवा. आलं लक्षात. मग सगळ्या विषयांचं मी फक्त इंग्लिशचं बोलत नाही, मराठी आहे, इंग्लिश आहे, GS आहे, जर PSI असलं तुमचे कायदे विषय असेल, प्रत्येक घटक ह्या पद्धतीने स्टडी करा.
टाइम मॅनेजमेंटला व्यवस्थित फॉलो करा, जास्तीत जास्त ॲक्युरसी वाढवण्याचा प्रयत्न करा. टेस्ट सिरीजच्या आधारे तुमचा कॉन्फिडंट वाढेल, जेणेकरून येणाऱ्या पेपरला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थितपणे फेस करता येईल. तर मी मुसळे सर अपेक्षा करतो तुम्हाला काही ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या तुम्हाला समजलेल्या असतील व्यवस्थितपणे. तर येणारी जी काही मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेला माझ्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो युट्यूबचा चॅनल आहे मित्रांनो, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि इथून पुढे 1 महिन्याभरामध्ये मी कमीत कमी आयोगाच्या 40 क्वेश्चन पेपर मिनिमम तरी तुमच्या पेपरच्या अगोदरपर्यंत मी विश्लेषण करून टाकण्याचा मी 100% प्रयत्न करतोय. आज देखील एएसओचा पेपर मी ह्या व्हिडिओ बरोबर टाकतो आहे, तो देखील ऐका. दररोज एक व्हिडिओ टाकतो, तो पण ऐका. आणि याच्या पलीकडे जाऊन एखादा टॉपिक जर तुम्हाला खरंच अवघड वाटत असेल का त्याच्याविषयी वाचूनही समजत नसेल तर मला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला एखादा मेसेज टाईप करा. मी तुमच्या आवडत्या विषयावर किंवा नावडत्या विषयावर चांगला व्हिडिओ म्हणून तुम्हाला मी शेअर करतो. ठीक आहे. तर मी दिलीप मुसळे सर या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.